ऑप्शन। हाँ बस, थँक्यू सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर मिलिंद बचोटे, कार्यक्रमाचा समन्वयक या नात्यानं शब्द सुमनानं सर्वप्रथम आपलं स्वागत करतो. आणि आज मला अतिशय आनंद होत आहे की गेल्या 5 दिवसापासून आपण व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि ह्या 5 दिवसामध्ये मला 4 गोष्टींचा चांगला अनुभव आलेला आहे. पहिला अनुभव असा आहे, 7:30 वाजता आपले सर्व सहभागी अभ्यासक मित्र वेळेवर हजर राहतात, मध्ये व्यत्यय आणत नाहीत. ही महत्वाची गोष्ट आहे की तुमचं सर्वांचं अभिनंदन करावं, कौतुक करावं, कारण तुमच्या ह्या सहकार्यामुळे असे कार्यक्रम घेण्याची प्रेरणा आम्हाला मिळत आहे. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की कालच्या व्याख्यानामध्ये जालन्याचे रामदास फुटाणे सर हे आपल्या कार्यक्रमाला हजर आहेत. त्यांनी आमच्या एका व्याख्यात्याचं मनोबल वाढवलं आणि त्यांच्या फेसबुक लाईव्ह वर त्यांना व्याख्यानाला आमंत्रित केलं. ही दुसरी चांगल्या आनंदाचा अनुभव आम्हाला आला. आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही एक परत कार्यक्रम घेत आहोत. त्या कार्यक्रमामध्ये बिहेवियर अनालिसिस या विषयावर एका दिल्लीच्या मॅडमने आम्हाला स्वतःहून सांगितलं की आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मार्गदर्शक तज्ञ म्हणून उपलब्ध होऊ शकतो, तुमच्या सोयीनुसार. ही एक तिसरी गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट की जी माझ्या मनाला भावली, आमच्या सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र चौधरी सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की औरंगाबाद विद्यापीठाचे डॉक्टर बोरुडे सर हे माझे गुरु आहेत आणि ते 1992ला एक्सटेन्शन सह रिटायर झाले. आपल्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांनी माझं कौतुक केलं, आमच्या सर्व टीमचं अभिनंदन केलं की शिरपूर सारख्या शहरामध्ये आपण असे कार्यक्रम राबवत राहता, त्याबद्दल आमच्या टीमचं कौतुक केलं. अगदी माझं मन गदगद झालं. ही एक आनंदाची गोष्ट आजच्या कार्यक्रमामध्ये मला रडून आली. एवढंच मी आता ह्या सुरुवातीला आपल्याची हितगुज करतो. तुमच्या आणि व्याख्यातांमध्ये मी जास्त वेळ न राहता सर्वप्रथम आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रमेश जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं आणि आज जे आपल्याला व्याख्याते लाभलेले आहेत त्यांचा परिचय त्यांच्या व्याख्यानातून होणारच आहे, पण 2 मिनिटांमध्ये एका सेकंदात म्हणूया किंवा एका ओळीत जर बोलायचं असेल की आज आपल्याला व्याख्याते असे लाभलेले आहेत. हे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून आमच्या महाविद्यालयामध्ये गेली 25 वर्षापासून इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेले प्राध्यापक. त्यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो. त्यांच्याही परिचयामध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मनपक्षी नावाचं काव्य संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे की जो कविता वाचताना ज्यांना कवितेचं ज्ञान नाही किंवा जे भाषेचे अभ्यासक नाही, माझ्यासारख्याही माणसांनी मी त्यांचा कविता संग्रह वाचला तर मनपक्षी म्हणजे अगदी मन आपलं पक्षासारखं आकाशामध्ये भरारी घेतं, एवढं सुंदर कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे. आणि कृष्ण कोलोच हा एक कथासंग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे. याशिवाय दैनिक लोकसत्ता आणि इतर विविध मासिकांमध्ये नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख सतत प्रकाशित होत असतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं संशोधनाचं कार्य जे झालेलं आहे ते रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्यातील उदात्तता या विषयावर त्यांनी PhD पदवी संपादन केलेली आहे. असे अभ्यासक विचारवंत आज आपल्याला व्याख्याते म्हणून मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि जास्त तुमचा वेळ न घेता व्याख्यात्यांना विनंती करतो की सर आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. रजनीकांत सोनार सर. नमस्कार सर आणि परिचयाबद्दल आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे तो सगळ्यांच्या परिचयाचं तर नक्कीच आहे. त्याचं टायटलच आपण संवाद असं घेतलंय. आता संवादासारखा जो विषय आहे की जो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे. खरं तर सकाळपासून ते अगदी झोपेपर्यंत रात्री आपण काही ना काहीतरी ऐकत असतो आणि काही ना काहीतरी बोलत राहतो. मग आता इतकं बोलणं घडत असताना आणि रोज रोज आपण सगळे अव्याहतपणे बोलत असताना कंटिन्युअसली वी आर गोइंग टू स्पीक, वी आर स्पीकिंग, तर असं करत असताना या विषयावर नेमकं बोलायचंच कशाला? म्हणजे बोलण्यासारख्या विषयावर पुन्हा आणखी बोलायचं काय कारण काय असलं पाहिजे? म्हणून मुद्दामच हा थोडासा नेहमीचा अगदी परिचयाचा असलेला जरी विषय असला
तर याच्याकडे कळत न कळत आपलं थोडं तरी दुर्लक्ष होतं. आणि संवाद या गोष्टीकडे, संवाद या बाबीकडे, जी आपल्या दैनंदिन जीवनाची अगदी निगडीत आहे किंवा त्यालाच आपण जगणं म्हणू शकतो, त्याच्याकडे होणारं आपलं थोडंसं दुर्लक्ष आपल्याला काही गोष्टींकडे घेऊन जातं की ज्या गोष्टी खूपच चांगल्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये आहेत असं म्हणता येत नाही. म्हणजे विषय संवाद, त्या संवादावर आपल्याला बोलायचंय. खरं त्या दुरुस्त पद्धतीने म्हणजे ऑनलाईन पद्धतीने बोलताना संवादाचे खूप सारे अडथळे येणार आहेत. कारण तुमच्या माझ्यामध्ये खूप सारं अंतर आहे. मशीन आपल्यासाठी काम करतेय, ते मशीन किती प्रॉपरली काम करणार आहे हे आता पुढच्या वेळात कळेलच. पण तरी हा एक असा विषय आहे, म्हणजे एक रोजची गोष्ट. मी बोलतोय, मी ऐकतोय, तुम्ही बोलताय, तुम्ही ऐकताय, आणि याला आपण पुढे जाऊन एक थोडंसं एक वेगळं नाव देतो, त्याला आपण संवाद असं म्हणतो. इट्स कम्युनिकेशन. सो वी आर गोइंग टू डिस्कस द थिंग कॉल्ड कम्युनिकेशन. आता याच्यामध्ये मी तुम्हाला थिअरीज सांगणार नाहीये, कारण थिअरीज तुम्हाला मला आपल्याला कुठल्या कुठेतरी गुगलमध्ये भेटतात, पुस्तकामध्ये भेटणार आहेत. पण संवादाकडे, या आस्पेक्टकडे थोडंसं आपण वेगळ्या नजरेनं बघूया. आणि स्वतःचं एक प्रकारचं म्हणजे मी बोलताना स्वतःचं मूल्यमापन करेन की हा जो संवाद मी मांडतोय, हा संवाद माझ्याकडनं कसा होतोय, ह्या ज्या गोष्टी मी मांडलेल्या असतात यात मी कसा प्रतिबिंबित होतोय, किंवा मी जे बोलतोय त्याच्यामध्ये तुम्ही कसे प्रतिबिंबित होत आहेत हे आपण बघूयात. तर आजचा विषय साधा आहे, सोपा आहे, फार ताण देणारा नाहीये, किंवा तो ताण येऊच नाही म्हणून संवादाबद्दल आपल्याला बोलायचंय, असा विषय संवाद. आता संवादाबद्दलची काही प्रश्न आहेत. पहिला, संवाद म्हणजे काय? संवाद दोघांमध्येच होतो का? आता तिघांमध्ये झालेला संवाद असतोच, चौघांमध्ये असलेला संवाद असतो, किंवा खूप मोठ्या गटाने पण आलेला एक संवाद असतो. पण तरी देखील संवाद दोघांमध्येच होतो का? म्हणजे दोन व्यक्ती एकत्र आहेत, त्यांचा संवाद घडतोच का? खूप बोलल्यामुळे आपल्यामध्ये संवाद घडलाय असं देखील म्हणता येते का? हे प्रश्न एक आहे. संवाद म्हणजे काय, तसा संवाद घडतो का खरंच? पुढचा प्रश्न आणखी असाच आहे की संवाद शब्दांनीच होऊ शकतो का? हे शब्द की ज्याच्यावर पूर्ण संवाद आधारलेला आहे, या शब्दांवर, या भाषेवर आपला पूर्ण संवाद अवलंबलेला असतो, त्या शब्दांच्या सहाय्याने संवाद होतो का? खरंच हे शब्द उपयोगी ठरतात की आगंतुक ठरतात, तेच अडसर ठरतात, हे पण पाहायचंय. आपल्याला शब्द आहेत, आपल्याकडे भाषा आहे, शब्दसंग्रह आहे, भाषा आपण जाणतोय, म्हणून प्रत्येक वेळेस आपण केलेला संवाद हा फलदायी होतोच का? इज एव्हरी कन्व्हर्सेशन कम्युनिकेशन इज अ सक्सेसफुल वन? अर्थात पुढचा त्याच्याही पेक्षा मोठा प्रश्न आहे, माझा संवाद म्हणजे माझं व्यक्तिमत्व असू शकतं का? मला माहिती आहे की ज्या क्षणी मी बोलायला सुरुवात केली, त्यापैकी तुमच्यापैकी प्रत्येकानं माझं मूल्यमापन करायला सुरुवात केली. स्टार्टेड अनालायझिंग मी. म्हणजे माझ्या प्रत्येक शब्दामधून, माझ्या उच्चारामधनं तुम्ही असं काहीतरी पिकअप करायचा प्रयत्न करणार आहात की मी जे बोलतोय ते माझं व्यक्तिमत्व आहे. स्वाभाविक, वाईस वर्सा, तुम्ही बोलायला लागल्यानंतर मीही तेच करेन. म्हणजे माझा संवाद माझं व्यक्तिमत्व असू शकतं का? आणि जर ते माझं व्यक्तिमत्व ठरणार असेल तर संवादाच्या बाबतीमध्ये मी किती गंभीर असलं पाहिजे, किती सिरियस असलं पाहिजे, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याही पुढचा प्रश्न की माझ्या जगण्याचा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तर तो संवाद असेल, आणि त्या संवादामुळे माझी सुखदुःख ठरणार असतील, तर त्या दोघांचा परस्पर संबंध शोधता आला पाहिजे. म्हणजे माझा संवाद कसा घडला तर दुःख कमी कमी होणार आहे, आणि तो कसा घडला तर माझं सुख वाढत जाणार आहे. कारण शेवटी आपली सगळी धडपड आहे तरी कशासाठी? आपल्याला अधिक सुखी व्हायचंय, अर्थात चांगल्या अर्थानं सुखी व्हायचंय. तर माझं सुख, माझं दुःख आणि माझा संवाद याचा काहीतरी परस्पर संबंध आहे का हे पाहिजे. ही थोडी पुढच्या ज्या आपल्या काही स्लाइड्स मध्ये आपल्याला जे पाहायचंय त्याची एक रूपरेषा आहे. आता एक मी वेगळी प्रस्तावना करतो थोडीशी. हे गाणं तुम्हाला माहित आहे, मजबूर चित्रपटामधलं किशोर कुमारने गायलेलं गाणं आनंद बक्षीने लिहिलेलं आहे. कभी सोचता हूं की मैं कुछ कहूं, कभी सोचता हूं की मैं चुप रहूं. हे संवादाच्या बाबतीमधली आपली नेहमीची परीक्षा आहे. कधी बोलावं असं वाटतं आणि कधी आपण गप्प राहतो, पण त्याचा पुढचा अगदी मार्मिक गोष्ट सांगितलेली आहे. आता आनंद बक्षीला आपण गीतकार म्हणून ओळखतो, पण या गाण्यामध्ये आपल्याला तत्वज्ञ म्हणून त्यांना शोधता येईल. आदमी जो कहता है, आदमी जो सुनता है, जिंदगी भर ओद सदाए पीछा करती है.
आपण जे बोलतोय त्या बोलण्याची सावली, त्याचा इको हा नेहमी असणार आहे आणि तो कायमस्वरूपी असणार आहे. जिंदगी भर ओ सदाए पीछा करती है, आदमी जो देता है आदमी जो लेता है, जिंदगी भर ओ दुआए पीछा करती है. संवादाबद्दल इतकं मार्मिक क्वचितच कुठल्या तरी गाण्यामधनं आलेलं आहे. चित्रपट गीतांना आपण फार सिरियसली घेत नाही, पण या गाण्यामध्ये संवादाचं आणि योग्य संवादाचं महत्व आनंद बक्षीने अगदी थोड्याशा शब्दामध्ये मांडले. तर आता याच्याच बद्दल आपल्याला बोलायचंय की ज्याचा आपल्या आयुष्यावर कायमस्वरूपी परिणाम होणार असेल, जे सावलीसारखं आपल्या मागोमाग नेहमीच असणार आहे, त्या संवादाबद्दल आपल्याला आज बोलायचंय. आता शब्दांची गरज कुठे असते? बोलताना आपण शब्द वापरतो, खरं तर शब्दाला स्वतःचं काय अस्तित्व आहे बरं? शब्द शब्दच आहे. टेक्निकली काही साऊंड्स एकत्र आलेत की एक शब्द तयार होतो. The sounds are combined to form a word and the words are combined to form a sentence. मग टेक्निकली ते फक्त लेक्झिकल आयटम्स आहेत, ते फक्त ग्रामर मधले किंवा व्होकॅब्युलरी असा काहीतरी तो प्रकार आहे. पण शब्द आपल्याला गरज पडते स्वतःला व्यक्त करायसाठी. आपण भावना व्यक्त करतोय, आपले विचार मांडतोय, आपले अनुभव आपण शेअर करतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला शब्दांची गरज पडते. आणि हे सगळं शब्दांशिवाय घडतच नाही. शब्द असायलाच हवीत. शब्दांच्या कुबड्या म्हणणं थोडं चुकीचं आहे, पण शब्दांच्या सोबतीनं आपण एक वाट चालत राहतो. आयुष्याचीच वाट आहे ती. ही कदाचित आंधळी झाली असती जर आपल्याकडे शब्द नसते तर. मग शब्द एखाद्या टॉर्च सारखे, मशाली सारखे आहेत की त्यांच्या प्रकाशात आपलं एक पाऊल पुढे पडतं. त्या शब्दांच्या प्रकाशामध्ये आपल्याला माणसं दिसतात, त्या शब्दांच्या प्रकाशामध्ये माणसं आपल्याला ओळखायला येतात. पण प्रत्येक वेळेस असं होत नाही. शब्द कुठेतरी कमी पडतात. मग ते कमी कुठे पडतात? शब्दांना जसं स्वतःचं अस्तित्व नाहीये आणि ते स्वतःचं अस्तित्व त्यांचं ठरायसाठी किंवा ठसायसाठी, प्रूव्ह करायसाठी त्या शब्दांना कशाची तरी जोड लागते. ते तरी काय असतं? तर ते आपल्या भाव आहेत, आपल्या भावना आहेत आणि आपले विचार आहेत. शब्द कोरडेपणानं आले तर संवाद होणं कठीण आहे. पण ही शब्द भावांसकट आली, भावनांसकट आली, विचारांसकट आली, कदाचित चिंतनासोबत आली, तर कदाचित शब्दांना अर्थ गवसतात. मग शब्द स्वयंपूर्ण नसले तरी ते कोणाच्या तरी साह्यानं स्वयं प्रकाशित होऊ शकतात. म्हणजे त्या माझ्या भावना आहेत, ते माझे विचार आहेत. म्हणजेच असं की शब्द उपयोगी ठरतात आणि कधी कधी आगंतुकी ठरतात. स्लाइडच्या वरच्या भागाला ज्ञानेश्वरांच्या गीतामधले कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू या अप्रतिम गाण्यातले 2 शब्द दिले. शब्द विन संवादू दुजे विन अनुवाद, हे तव कैसे निगमे, परही परत्वे बोलणे कुंटले, वैखरी कैसे की झाले. आता हा संत ज्ञानेश्वरांचा आध्यात्मिक अनुभव आहे की जेव्हा सगळं कळतं, आतून कळतं किंवा काही घडण्याच्या अगोदर कळतं, हे नात्याचा एक भाग झाला की जिथं इतकी एकरूपता आहे की शब्दांशिवाय कळतंय. जेव्हा शब्दांशिवाय कळतं असंही नातं घडतं, अशी संगत असते, अशी सोबत असते, तेव्हा आपण म्हणतो की शब्दांची गरज नसते. म्हणजे इथं फक्त भावना आहेत, इथं फक्त अनुभव आहे, की आणखी जास्त चांगला शब्द म्हणजे अनुभूती आहे. तर तिथं शब्दांची गरज नाहीये. म्हणजे शब्द येताना भावासकट यावीत, भावनांसकट यावी, विचारांसकट यावी. आता थोडासा एक प्रयोग करूयात. हॅलो हाऊ आर यू, हॅलो हाऊ आर यू, या दोघं वाक्यामध्ये फरक येतोय. मला बोलताना एक वाक्यात वृक्षपणा जाणवतो आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काहीतरी अटॅचमेंट जाणवतोय. हाऊ आर यू शब्दाला असाही काही अर्थ राहिला नसता जर मी त्याच्यामध्ये माझं आपलेपणा ओतला नसता तर. हाऊ आर यू अँड हाऊ आर यू, हा डिफरन्स तुम्हाला कळतोय? माझ्या पाठीवर कोणी हात ठेवलाय, तो हात कुठल्या अर्थाने ठेवलाय हे मला कळतंय. बोललेला नाहीये तो, त्याने फक्त हात ठेवलाय. मग ती शाबासकी होती, ते सांत्वन होतं की आणखी काय होतं हे मला त्या स्पर्शातून कळतंय. स्पर्शाच्या सोबत येणारी भावना ही त्याच्या पलीकडे जाते. शब्द जसे गरजेचे तसं शब्दांच्या पलीकडचा संवादही गरजेचा असतो. ही थाप ही शब्दांच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि आता आपण बोलतो, आता आपण केव्हा बोलतो आणि आपण कोणाशी बोलतो? तुम्ही तरी केव्हा बोलतात, कोणाशी बोलतात आणि कोणाशी बोलताना आपण कम्फर्टेबल फील करतो?
बोलताना आपल्याला कम्फर्टेबल फील होणं हेच तर खरं आपल्या संवादाचं ध्येय असलं पाहिजे, का तोच त्याचा रिझल्ट आहे, तेच त्याचं फळ आहे. व्हॉट आय एक्सपेक्ट, आय एम टॉकिंग विथ समवन, आय एम कम्युनिकेटिंग अँड आय एम फीलिंग ऍट होम. आय फील व्हेरी इझी, आय फील कम्फर्टेबल, आय फील एक्सप्रेस्ड. म्हणजे तिकीट तिकीट असं म्हणणारा कंडक्टर हा काही भावना व्यक्त करत नाहीये, तो आपल्याशी बोलतोय, पण तो कम्फर्टेबल फील करेल असं नाहीये. आणि आपण त्याच्याशी बोलतानाही फार कम्फर्टेबल फील करतो असं नाहीये. तो फक्त एक एक घटना आहे, तो एक आपला अनुभव झाला आणि त्याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाहीये. पण आपण केव्हा बोलतो तर आपल्याला बोलावंसं वाटतं. खरं तर आपल्याला बोलावंसं वाटतं ही अगदी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, नुसतं रोजच्या बोलण्यासाठी नाहीये. पण कुठली कलाकृती निर्माण व्हायसाठी मला काहीतरी सांगावंसं वाटणं महत्वाचं आहे. कोणीतरी कविता करतं किंवा कोणीतरी नाटक लिहितं, कोणीतरी मूर्ती कोरतं किंवा कोणी आणखी काहीतरी चित्र काढेल, पण या सगळ्यांमध्ये त्याला बोलायचंय. जेव्हा काहीतरी अनावर होतं, म्हणजे वर्ड्सवर्थची की स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी, ही कवितेची डेफिनेशन आहे. ही जी स्पॉन्टेनिटी आहे काहीतरी वाटण्याची, हे सांगतो ना, अगदी साधं घरी जाता जाता किंवा घरून बाहेर कॉलेजला येता येता काही एखादी छोटी गोष्ट जरी मी पाहिली तर मला सांगावीशी वाटते कोणाला. तो साप होता, ते फूल होतं, ती फुलपाखरू होतं, की आणखी काहीतरी होतं, बट आय विल एक्सप्लेन, आय विल एक्सप्रेस. मला बोलायचंय आणि हे प्रत्येकाला वाटतं. मग आपण बोलतो, प्रत्यक्षरी बोलतो. जेव्हा उत्कटतेनं वाटतं तेव्हाही बोलतो. आणि आपण कोणाशी बोलतो तर जवळच्या माणसांशी बोलतो आणि परक्यांशी बोलतो. हा संवाद असतो. मला एक गोष्ट आठवते आता, हुम शल आय टेल माय ब्रीफ, ही रशियन कथा आहे, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली. एक टांगेवाला एका रशियातल्या खेड्यामधना तो ट्रेनच्या बाहेर, म्हणजे बस रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाट पाहतोय. कडाक्याच्या थंडीमध्ये तो वाट पाहतो की कोणीतरी प्रवासी येईल आणि मी त्याला घेऊन जाईल. एक प्रवासी येतो, त्याला तो घेऊन जातो आणि त्या प्रवाशाला तो सांगायला करतो की कालच काय झालं ना, पण प्रवाशाला इंटरेस्ट नाहीये, तो त्याचं ऐकतच नाही. तो वेगळ्याच हिच्यामध्ये तो झोप येते, तो त्याला गप्प करतोय. टांगेवाला त्याला सोडतो, परत आपल्या जागेवर येतो. त्याला काहीतरी बोलायचं होतं पण नाही बोलता आलं. परत आणखी एक प्रवासी येतो आणि त्या प्रवासाला घेऊन जातो. परत तो सांगतो की काल काय झालं बरं का, मला सांगायचंय, माझा मुलगा ना. हाही प्रवासी ऐकत नाही. असं एक प्रवासी, दुसरा प्रवासी, तिसरा प्रवासी, आणि या टांगेवाल्याला काही बोलताच आलं नाही. म्हणजे तो माणसाला सोडतो आणि येतो. इथं प्रवासी त्याचा ऐकत नाहीये आणि याला पूर्ण बोलता येत नाहीये. आता पहाट झाली, थंडी वाढलेली आहे. ते एका ठिकाणी शेकोटी करतो आणि घोड्यासकट तो उभा राहतो आणि हळूहळू त्या घोड्याच्या चेहऱ्यावर हात फिरवता फिरवता म्हणतो, तुला सांगू का रे, मी कालच माझा तरुण पोरगा मेलाय, पण घरात इतकी गरिबी आहे ना, आज जर कामाला आलो नसतो मी तर मला जगायचं मुश्किल झालं असतं. आता हळूहळू तो त्या घोड्याला सांगत गेला. घोडा ऐकत होता का? असेलही. घोड्याला कळत होतं का? कळतही असेल. पण हा माणूस मात्र मोकळा होत गेला. तो कोणाशी बोललाय? घोड्याशी. आपण कोणाशी बोलतो? कोणाशी तरी बोलतोच ना. आणि कोणाशी कम्फर्टेबल फील करतो? याला जे सांगायचं होतं ते माणसांनी ऐकलं नाहीये, पण घोड्यानं ऐकलं. कुठल्याही नात्याचा जो पाया आहे ना, तो संवाद आहे. आणि जर नात्याचा पाया जर संवाद असेल तर ही अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची गोष्ट असू शकते आणि त्याच्याकडे आपण तितक्या सिरियसली, तितक्या गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आता आपण कोणाला ऐकतो, कोणाशी बोलतो हे पाहिलं. आता आपण कोणाला ऐकतो आणि का ऐकतो? जो मी आहे, म्हणजे साधारणतः समोरचा एखादी व्यक्ती मी, माझं, मला याच्याबद्दल जर बोलत असेल तर तुम्हाला त्याला ऐकायला आवडतं का? किंवा जो तुम्हाला ऐकतो नंतर बोलतो तो तुम्हाला आवडतो? म्हणजे मी माझ्याच बद्दल बोलत राहिलो तर कदाचित तुम्हाला आवडणार नाही, नक्कीच आवडणार नाही, मलाही आवडणार नाही की समोरचा फक्त त्याच्याबद्दलच बोलतोय. हा, पण समोरचा मला समजून घेता घेता जर बोलायला लागला तर ते संवादात रूपांतर होईल. ते ऐकणं फक्त ऐकणं राहणार नाही, ते औपचारिक राहणार नाहीये. विलियम शेक्सपियरचं एक वाक्य आहे, आय विल प्रेज एनी मॅन हु विल प्रेज मी. किती छान गोष्ट आहे. मी एखाद्याला छान म्हणतो तेव्हा तुम्हाला छान म्हणणार आहे. हे छान कशामुळे? मी खरोखरच छान आहे किंवा तो खरोखर छान आहे म्हणून नाहीये. मी एखाद्याला छान म्हणताना, मी त्याला चांगलं म्हणताना माझ्या चांगलेपणाचं रिफ्लेक्शन करतोय मी. आय एम रिफ्लेक्टिंग माय गुडनेस. एखाद्याला आपण अप्रिशिएट करतो तर काय करतोय बरं? तो समोरचा माणूस खरोखर चांगला असतो का? असतो. त्या क्षणी तर नक्कीच आहे, त्या सिच्युएशन मध्ये असेल. कुठल्या दुसऱ्या सिच्युएशन मध्ये तसं असेल असं नाहीये. पण तुम्ही त्याला चांगलं म्हणताना स्वतःला तुम्ही रिफ्लेक्ट करत असता. एकदा एक माणूस त्याचं गाव सोडून दुसऱ्या गावात जायला लागला.
त्याला त्याचं गाव नव्हतंच ठेवायचं. तर गाव सोडलं, रस्ता धरला, निघाला पुढे. आणि दुसऱ्या गावातून जाता जाता पारावर काही लोक भेटलीत त्याला. आणि त्या पारावरच्या लोकांना तरी म्हटलं की मी माझं गाव सोडून आलोय बरं का, मला या गावात राहायचंय, पण मला अगोदर सांगा या गावातली लोक कशी आहेत. गावातली लोकांनी विचारलं त्याला, तू जिथून आला त्या गावातली लोक कशी होती. हा माणूस म्हटला, भयंकर वाईट, भांडकुदळ होती, सारखी कचकच करायचे, म्हणून तर मी ते गाव सोडलंय. गावातली लोक त्याला म्हटली की तू आता इथेच थांबू नको, कारण इथली लोक तशीच आहेत. आणि तो माणूस त्याच्या वाटेला पुढे गेला. काही दिवसानंतर तसाच किस्सा घडला. एक एक माणूस परत त्या गावामध्ये आला आणि त्यानं पारावरच्या लोकांना विचारलं की बाबा रे, मी माझं गाव सोडलंय, एक गाव शोधतो राहायसाठी, इथली लोक कशी आहेत बरं. गावकऱ्यांनी विचारलं, तुझ्या गावातली लोक कशी होती. तो म्हटला, फारच छान, फार दयाळू, फार प्रेमळ, फार समजून घेणारी होती ती, गोड बोलायची आणि एकमेकांची काळजी घ्यायची. गावकरी त्याला म्हटले, अगदी बरोबर, आमच्या गावातली लोकही तशी आहे, तू इथं राहा. हा संवादाचं एक मर्म आहे. म्हणजे तुम्ही जसे असतात तसं समोरचं असणार आहे. तुमच्या शब्दांवर तुम्हाला शब्द परत मिळणार आहे. आदमी जो देता है आदमी जो लेता है, जिंदगी भर ओ सदाय पीछा करती है. तुम्ही जितकं बोलणार आहात त्याचं तसं रिटर्न होणार आहे. आणि हे ऐकणं हे बोलण्यापेक्षा अधिक महत्वाचं इथंच ठरतं की आपण समोरच्याला ऐकतो तर फरक ऐकत नसतो, तेव्हा आपण त्याला समजून घेत असतो. आणि बोलणाऱ्या माणसाला जर कळते की समोरचा ऐकून घेतोय असं म्हटल्यानंतर बोलणाऱ्याला हुरूप येतो आणि तो समोरच्याला ऐकायला लागतो. हे देणाऱ्याने देत जावे सारखे, बोलणाऱ्याने बोलत जावे आणि नंतर ऐकणाऱ्याने हळूच बोलायला सुरुवात करावी, पण त्यावेळेस होतो त्याचा संवाद. आय विल प्रेज एनी मॅन ओनली व्हेन ही विल प्रेज मी. एक साधं तंत्र आहे. शेक्सपियर इतक्या सरळ सरळ वाक्य त्याच्या नाटकामध्ये लिहित नाही, पण एक कोटेशन आहे त्यातलं त्यात हे माणसाच्या आहे. आता शेक्सपियर कडनं आपण ऑस्कर वाईल्ड कडे येऊ. 400 वर्षाचा फरक पडणार या दोघांमध्ये, त्यामुळे दोघांच्या अनुभवामध्ये पण फरक आहे. कारण ऑस्कर वाईल्ड एक शब्द वापरतोय, वाक्य, दॅट्स व्हेरी पॉप्युलर सेंटेन्स, फॉर इच मॅन किल्स द थिंग ही लव्स. भयंकर हे. आपल्याला जे आवडतं ना, ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो, त्याचा आपण गळा दाबतो, त्याला ठार करतो आपण. उदाहरण वेगळं सांगतो मी तुम्हाला. रस्त्याने येताना बाग दिसली, बागेमध्ये फूल दिसलं, झाड दिसलं, झाडावर फूल दिसलं, चटकन मी त्याला तोडलं. आवडलेली गोष्ट मी का तोडावी बरं. ती आवडली होती ना मला, फूल सुंदर होतं ना, मग मी तोडावी का. ऑस्कर वाईल्ड इथे 100% खरा ठरतोय. एव्हरी मॅन किल्स द थिंग दॅट ही लव्स. त्याला आवडलेली प्रत्येक गोष्ट तो मारतो. आणि नात्यांमध्ये हे सगळ्यात जास्त घडतं. म्हणजे माझे शब्द माझी कृती ठरवणार आहे. तुम्हाला आठवतं का की तुम्ही साधा अगदी आज सकाळपासून आपण कोणाशी बोललो, माय एक्सपिरियन्स इज दॅट आय विल हर्ट द पर्सन हु इज व्हेरी क्लोज टू मी. अरे जो प्रेम करतोय त्याच्यावर जास्त राग आहे माझा, त्याच्याशीच मी भांडतोय. माझे सगळ्यात विखारी शब्द, टोचणारे शब्द हे त्यांच्यासाठी जणू एक राखीव कोटा असतो माझा. बाहेरच्यांसाठी आपण तसं बोलत नाही. म्हणजे माझी शब्द माझी कृती ठरवतात, पण पुढचा भाग असाही असतो की माझी कृती पण माझे शब्द ठरवतात का. मग आता आपण सीन बदलूयात. इथं बोलताना मी फार गुढी बोलणारच आहे, पण प्रत्येक वेळेस असं बोलता येईल असं नाहीये. म्हणजे इथं माझं शब्दांनी माझी कृती ठरवलेली आहे. कारण व्याख्यान आहे, फॉर्मल सिच्युएशन आहे, संवादाबद्दल बोलायचंय आणि संवादाबद्दल पॉझिटिव्हच मला मांडता आलं पाहिजे. म्हणजे माझ्या शब्दांनी माझी कृती ठरवलेली आहे. माय वर्ड्स आर डिटरमाइनिंग माय ऍक्शन. पण व्यवहारामध्ये तसं होत नाही. माय ऍक्शन डिटरमाइन माय वर्ड्स. घरामध्ये काहीतरी घडतं आणि त्याच्यानंतर मी जे एक्सप्रेस करतो ते माझे शब्द आहेत. अल्केमिस्ट नावाच्या एका प्रचंड चांगल्या कादंबरीमध्ये एक वाक्य आहे की माणूस आतमध्ये काय घेतो ते काहीच वाईट नसतं, पण बाहेर जे पडतो तोंडातनं ते मात्र वाईट असण्याची शक्यता आहे. हे सगळ्या बाबतीमध्ये लागू शकतं. आपण घेतलेला प्रत्येक अनुभव हा चांगलाच असणार आहे. तो वाईटात वाईट अनुभवही चांगला ठरतो, कारण तो आपल्याला अनुभवासाठी म्हणून वापरता येतो. पण तोंडातनं आपण जे बाहेर टाकतो, बाकीचं सोडून देत, पण शब्द किंवा वाक्य जे बाहेर पडतात ते प्रत्येक वेळेस चांगले असतील असं नाहीये. त्यामुळे घेतलेलं सगळं चांगलं असतं, पण बाहेर पडणारी प्रत्येक गोष्ट चांगली असेलच असं नाहीये. सो मगाशी जो एक शब्द वापरला होता की माझे शब्द माझं व्यक्तिमत्व दाखवतात का. डेफिनेटली. ओपन द माउथ अँड रिफ्लेक्ट द कल्चर. या स्लाइडचं मर्मच ते की आपण बोलता क्षणी आपलं कल्चर रिफ्लेक्ट करतोय. बी अवेअर. किती धोकादायक आहे आणि किती सामावून घेतलं पाहिजे आपण.
की मी बोलता क्षणी जर माझी संस्कृती जर कळणार असेल, माझं चारित्र्य कळणार असेल, माझ्याचे संस्कार कळणार असेल, तर माझ्या शब्दांची निवड किती किती अचूक असली पाहिजे. पण याच्याकडे आपलं फार क्वचित आणि क्वचित भान येतं. टागोरांच्या एका कवितेमध्ये ते देवाला असं म्हणतात की मला पूर्ण माझं जे शरीर आहे ते पवित्र केलं पाहिजे. म्हणजे अगदी मेंदू, शरीर, हात, पाय, मन हे सगळं पवित्र करायचंय मला. कशासाठी करायचंय? कारण तिथं जर तुझा वास असेल तर ते मंदिर जे माझं शरीर आहे ते चांगलंच असलं पाहिजे. माझ्या तोंडातून बाहेर पडणारी जी गोष्ट आहे ती प्रार्थना म्हणूनच बाहेर पडली पाहिजे. म्हणजे त्याचे प्युरिटी काय आहे, त्याचं होलीनेस काय, त्यांच्या ज्या कविता आहेत, विशेषतः गीतांजलीतल्या कविता, त्याला आपण आध्यात्मिक कविता म्हणू शकतो. त्यांचा आध्यात्मिक अनुभव जो आहे, जर माझे विचार हे जर त्याच्या चरणी जाणार असले तर ते कसे गेले पाहिजे, माझे शब्द जर त्याचं गुणगानच करणार असले पाहिजे तर शब्द कसे असले पाहिजे. त्यामुळे टागोरांच्या सगळ्या कवितांमध्ये अगदी तुम्ही त्यांची अगदी आपण त्याला म्हणतो की न जमलेल्या कवितेमध्ये पण टागोर पातळी सोडून खाली बोलतायत असं कधी होत नाही. त्यांच्या कुठल्याच साहित्य कृतीमध्ये तसं तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कवितेमध्ये तर मुळातच नाही. म्हणजे सदैव आपल्या शब्दांबद्दल प्रचंड भान असलेला तो कवी आहे. आणि थोडं फारतं आयुष्य नाही, 80 वर्षाचं आयुष्य आणि हजारो कविता आणि हजारो गाणी, यात कुठेही बेसावतपणा नाहीये. म्हणजे आता त्यांच्या शब्दाने त्यांची कृती ठरवली आणि त्यांच्या कृतीने त्यांचे शब्द ठरवले. सो ओपन द माउथ अँड रिफ्लेक्ट द कॅरेक्टर. आता एक थोडंसं वेगळा, हे उदाहरण प्रत्येकाला पचेल रुचेल असं नाहीये, पण तो देतो मी. साधारणतः आपण फिजिक्समध्ये असं म्हणतो की सृष्टीची सुरुवात जी आहे ती साऊंड मधून झाली आहे. हे विश्वाची निर्मिती साऊंड मधून झाली आहे. थोड्याफार अर्थानं हिंदू मायथॉलॉजीमध्ये पण हा शब्द येतो की ब्रह्माची निर्मिती ही उद्गारातून, उच्चारातून झाली आहे. मला निवृत्तीनाथांचं हे वाक्य मिळालं की जेथून उद्गार प्रसवे ओंकार, तोची हा श्रीधरू गोकुळी वसे. मग उच्चार, उद्गार, साऊंड, ध्वनी याच्यातून जर निर्मिती होत असेल तर मग शब्दाला ब्रह्म का म्हणतात हे कळू शकतं. शब्द ब्रह्म, मग ते का आणि कसं आहे. तुम्हाला पुराणातली एक गोष्ट माहिती आहे की श्रीकृष्णानं काय केलं, दही खाल्लं, दही लोणी खाल्लं आणि मुकाट्यानं आपल्या कामासाठी निघून गेला किंवा तिथून पळाला. यशोदेला पक्क माहित होतं की ही जी खोडी आहे, चोरी ही त्याने केली आहे. मग ती त्या बालकृष्णाला म्हटली की तोंड उघड, दाखव मला तू खाल्लंय की नाहीये. आणि बालकृष्णाला आपलं तोंड उघडलं तर दिसलं काय, आता ही पुराणातली कथा आहे, तर दिसलं त्याच्या मुखामध्ये, तिला दिसलं की सगळे देव आहेत तिथे एकाच वेळेस, सगळे देव त्या बालमुखामध्ये. आणि यशोदा स्तंभित झाली. इथं पुराणातला दाखला वेगळा आहे. इथं मला सुचवायचं असं आहे, आपलं मुख, आपली वाणी ही विश्व निर्मिती करते. जेव्हा एखादी साहित्यकृती निर्माण होते किंवा आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलतो तरी काय करतोय, आपण एक सृष्टी तयार करतोय. मग ती व्याख्यानातून निर्माण असो, एखाद्याच्या प्रवचनामधनं होणारी असो, एखाद्याच्या कवितेमधनं असो, एखाद्याच्या कादंबरीमधनं असो. तुम्ही एखादी शेक्सपियरचं नाटक घ्या, शेक्सपियरच्या नाटकानंतर शेक्सपियन वर्ल्ड आहे, तो सगळं युनिव्हर्स त्याच्यामध्ये काय नाहीये बरं त्याच्यामध्ये, ते त्याच्या पलीकडे दुसरं तरी काय. व्यास जेव्हा अगदी ठामपणे सांगतात की महाभारतामध्ये जे जे आहे ते जगात सगळीकडे सापडेल आणि जे महाभारतात नाहीये ते जगात कुठेही सापडणार नाही, मग ती प्रतिसृष्टीच ना. नाहीतरी संस्कृतमध्ये सृष्टी करताच मांडायची आहे लेखकाला. शब्द जर ब्रह्म असले, म्हणजे उच्चारातून, उद्गारातून किंवा हुंकारातून जर ब्रह्म तयार होत असलं तर हे नक्कीच शब्दांना शक्य होतं. आणि त्याचा अगदी लिटरल जरी मिनिंग घेतला तर आपण शब्दांनी सगळं क्रिएट करतोय. शब्दांनी काय होत नाही तर काही घडतं आणि शब्दांनी काय घडत नाही तर तेही मोडतं. म्हणजे समजा द्रौपदी असं म्हटलीच नसती, आंधळाचा मुलगा आंधळा, तर पुढे होणारं जे होतं युद्ध ते टाळता आलं असतं. म्हणजे शब्द हे ब्रह्म असे ठरतात. कारण निर्मिती तर होणार आहे, ध्वनीतून हो की शब्दातून हो, नाहीतर शब्द काय एक प्रकारचा ध्वनीच आहे. आणि त्याचाच महाभारतातला दुसरा किस्सा असा आहे की अर्जुनाला जेव्हा गीता सांगतोय श्रीकृष्ण त्या रणांगणावर कुरुक्षेत्राच्या, तेव्हा त्याला विश्वरूप दर्शन सांगतोय. मुळात विश्वरूप दर्शन वेगळं काही दाखवलं असेल माहितच नाही, पण जो उपदेश केलाय, जे सांगितलेलं आहे तेच तर विश्वाचं दर्शन आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये अगदी 10 मुखवटे असलेला कृष्ण दिसलाच असेल असं नाहीये, पण त्यानं जी दुनिया उभी केली होती, जे विश्व त्याला दाखवलं, जो सगळा विश्वातला सार त्याला दिला, हे विश्वरूप दर्शन आणखी वेगळं काय असेल. म्हणजे गीता ही प्रतिकारक वृत्त्यात कोणाला तरी कळावी म्हणून विश्वरूप दर्शन आहे. म्हणजे शब्द, ध्वनी विश्वाची निर्मिती करतात. मग तो कालिदास असो की तो शेक्सपियर असो, आपले शिरवाडकर असोत की आणखी गिरीश कार्नाड असोत. तुम्ही पाहिलंय विजय तेंडुलकरांची दुनिया किती वेगळी आहे, घाशीराम कोतवाल,
हे नाटक कसं आहे, सकाराम बाइंडर, कन्यादान या नाटकामध्ये एक वेगळी दुनिया, वेगळं विश्व तयार होते. आणि तुम्ही कर्नाटकांची नाटकं पहा, काय दिसतं तुम्हाला, ते एका वेगळ्या दंतकथेमध्ये जातील, ते मिथकांमध्ये घेऊन जातील आणि एक वेगळी दुनिया तयार होईल. म्हणजे थोडक्यात काय की शब्द विश्व निर्मिती करतात. जस्ट युनिव्हर्स इज क्रिएटेड. आणि शेक्सपियर सारखं याच्या पलीकडे दुसरं अगदी उदाहरण कुठलं द्यायचं जर विलियम शेक्सपियरचं दिलं नाही तर. आणि म्हणून जिथून उद्गार प्रसव्य ओंकार तोची हा श्रीधरू गोकुळी वसे. आता शब्दांच्या निवडीबद्दल एक छोटीशी गोष्ट मला आठवते. फार लहानपणी बालभारतीमध्ये वाचलेली गोष्ट आहे. माझ्या वयाच्या सगळ्या लोकांनी ती बालभारतीत वाचलेली. शब्दांबरोबर येणारं चारित्र्य, त्याच्याबरोबर तुमची संस्कृती किती साधी आहे. एका गावामध्ये चुडीवाले बाबा आहेत आणि त्यांचा एकच छंद की आपल्या घोड्यावर म्हणजे गाढवींवर बांगड्या लादायच्यात आणि ते गाढवीन घेऊन जायची एकेका गावामध्ये आणि तिथे जाऊन त्या बायांना, मुलींना, सुनांना सगळ्यांना त्या बांगड्या विकायच्या. पण हा गृहस्थाचं एक वैशिष्ट्य होतं की चुडीवाले बाबा काय करायचे, गाढविनीला हाकताना बेटा ठीक से चलो, बेटा जल्दी चलो असे म्हणायचे. कधी बेटा म्हणायचे, कधी कुरवळायचे. आणि हे पाहणाऱ्याला विचित्र वाटायचं की हा चुडीवाले बाबा त्या गाढवींना बेटा बेटा काय म्हणतोय, त्यासाठी असे शब्द काय वापरतोय. आणि एकदा कोणीतरी त्याला विचारतच की बाबा गाढवींना बेटा का बरं म्हणताय तुम्ही. आणि बाबांना चटकन उत्तर दिलं की बाबा रे, मी ज्यांच्यामध्ये बांगड्या विकतो ना त्या सगळ्या लेकी बाई आहेत, सुना आहेत त्या. मी जर हिला काहीतरी एखादी शिवी दिली, एखादी शब्द वापरला याच्यासाठी जो अपशब्द आहे आणि तो जर माझ्या तोंडात राहिला आणि तो शब्द चुकून जरी त्या स्त्रियांच्या, त्या मुलींच्या, सुनांच्या गराड्यामध्ये बोललो तर योग्य असेल का बरं. म्हणजे किती संवेदना त्या शब्दांच्या निवडीबद्दल आहे. चुडी बाबाला कळालं की संवाद कसा असतो. चॉईस ऑफ वर्ड याच्यावर तुमचा संवाद डिपेंड आहे. आता एक महत्वाचा भाग आहे की आपली केवळ बडबड याला संवाद म्हणायचं का. खूप जण असतात आपल्या आजूबाजूला की सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोल 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 बोलतात. आणि अशी काही लोक असतात की चक्क मुख स्तंभ राहणार. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. तर काही चाफ्यासारखे असतात की बोलायलाच नाही. अर्थात तो चाफा बोलतो, बीचा चाफा नंतर बोलतो, पण तो केव्हा बोलतो त्याची एक अनुभूती वेगळी आहे. पण निव्वळ बडबड करत राहणं याला संवाद म्हणायचं का, की निव्वळ मुकाट्यानं बसणं, मुक बसणं याला संवाद, हाही संवाद नाहीये. वरचे एक कोटेशन आहे जॉर्ज ऑर्वेलचं. सध्याच्या काळामध्ये जॉर्ज ऑर्वेल हा एक चलनी नाण आहे. त्याच्याबद्दल बोला म्हणजे तुम्हाला इतर सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकल्यासारखं होतं. त्याने एक शब्द वापरलाय, पॉलिटिकल लँग्वेज हॅज टू कन्सिस्ट लार्जली ऑफ इफ्युमिझम, क्वेश्चन बेगिंग अँड शिअर क्लाउडी वेगनेस. जेव्हाही राजकारणी बोलतात ना, तर ते उदाहरण देऊ नये इथे, पण तरी राजकारणी जेव्हा बोलतात तर बोलण्यामध्ये एक इफ्युमिझम असतो. इफ्युमिझम म्हणजे काय की त्याला तर सोपा शब्द थोडस धुसरपणा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे सांगायचं ते न सांगता वेगळ्या पद्धतीने सांगायचं किंवा वेगळा शब्द वापरायचा. म्हणजे युद्ध घडलं तर युद्ध घडलं असं नाही सांगायचं, तणाव आला हे सांगायचं. किंवा युती झाली असेल, आघाडी झाली असेल तर युती आघाडी झाली असं नाही सांगायचं, बोलणी चालू असं सांगायचं. हा युफिमिझमचा भाग झाला. याच्यामध्ये क्वेश्चन बेगिंग असतात आणि सगळ्यात महत्वाचा असतो शिअर क्लाउडी व्हेगनेस. हा पॉलिटिक्सचाच भाग आहे असं नाहीये, हे जनरली आपल्या बोलण्यामध्ये होतं. याचा परिणाम काय होतो, तर मी इथे कोटेशन लिहिलं की मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष आपण जेव्हा बोलतो ते आपल्याला अधिक केव्हा बोलावं लागतं. खूप खूप गोष्टी आपण केव्हा सांगतो, खूप खूप स्पष्टीकरण केव्हा देतो. वर्गामध्ये जो शिकवणारा प्राध्यापक आहे त्याला माहिती आहे, तो त्या दिवस जास्त त्याला सांगावं लागतं ज्यावेळेस त्याला कळतं की समोरच्या विद्यार्थ्यांना कमी कळतंय. म्हणजे माझे अधिक शब्द हे विद्यार्थ्यांच्या कमी कळण्याशी संबंधित आहेत. आणि कमी शब्दामध्ये केव्हा भागतं, कमी शब्दामध्ये तेव्हा वाटतं जेव्हा तुम्ही जे सांगितलं ते चटकन पोचतं. आणि तो मोबाईलवर मी एक शब्द वापरला की मोबाईलवर बोलताना असं का होतं, मोबाईलवर प्रत्यक्षात तुम्ही त्या माणसाला पाहत नाही, आवाज तुमच्यापर्यंत येतोय, फार फार तर आवाजातली कंपन येतील, आवाजातला चढ उतार येईल, आवाजामध्ये वेगळ्या प्रकारचे भाव व्यक्त होत असले तर ते भाव येतील, पण तरी देखील त्याचा पूर्णपणे चेहरा किंवा तो तृप्त करणारच असतो. तुमच्यापैकी जर कोणी प्रेमात पडलेले असाल तर त्याच्या प्रेयसीशी किंवा प्रियकाराशी बोलताना नेहमीच एक अट असते की जर जमत नसेल, वाद झाला असेल तर ते खूप कन्व्हिन्स करतात समोरच्याला, पटवून सांगतात हे ते तसं तसं अशी काहीतरी स्पष्टीकरण येतात. म्हणजे अधिक बोलणं याचाच अर्थ असा की नात्यामधले काहीतरी गडबड आहे. आणि नातं जर साऊंड असेल, ते इंटॅक्ट आहे, एक अंडरस्टँडिंग आहे, फार कमी शब्दामध्ये भागते.
म्हणून बडबड म्हणजे संवाद नाहीये. असं न ऐकणं किंवा न बोलणं पण संवादाला प्रतिकारक म्हणजे वाईट ठरू शकतं. नात्यातल्या त्या गांभीर्यानुसार आपला मात्र चॉईस असू शकतो. त्याचाच पुढचा भाग म्हणजे त्या मागच्या स्लाइडला धरून आहे की बोलल्यानंतर समाधानी असल्याचं जाणवतं. कधी कधी असं होतं की फार बोलावं लागत नाही, खूप वर्षानंतर तुम्ही पुरावा जरी होता गाना है, न बोले तुम न मैंने कुछ कहा, मगर न जाने ऐसा क्यों लगा कि धूप में खिला है चांद दिन में रात हो गई, प्यार के बिना कहे सुने ही बात हो गई. म्हणजे जर का प्रेम आहे तर फार बोलावं लागणार नाहीये, शब्द विना संवाद. आणि प्रेम नसेल, आता प्रेम हा एक ढोबळ शब्द झाला जिथं अंडरस्टँडिंग नाहीये. नंतर असमाधानी केव्हा वाटतं? बोलल्यानंतर फुल ऑफ कंटेंट असणार आहे, फुल ऑफ मिनिंग असणार आहे. म्हणजे बऱ्याचशा कार्यालयांमध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा सगळ्या कामाच्या ठिकाणी कलिग्स मध्ये होणारी जी भांडणं असतील किंवा ऑफिसर्स आणि त्याचे जे सबऑर्डिनेट्स आहेत त्यांच्यामध्ये होणारे वाद, याच्यामध्ये समाधानी असणं समाधानी नसणं याच्यामध्ये हा एक भाग असू शकतो की म्युच्युअल अंडरस्टँडिंग किती. तो बाहेर पडतो किंवा त्याच्या चेहऱ्यावर असा प्रसन्न बाहेर पडताना थोडासा अडथळा बाहेर पडतो, समाधान असतं. हे कशामुळे झालेलं आहे? म्हणजे संवाद हा अनुभूतीतून आला तर तो जास्त परिणामकारक ठरतो. त्याच्यातून संवाद कुठला चांगला आहे ज्यातून समाधान येत आहे. की मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. संवाद हा जो प्रकार आहे त्या संवाद प्रकारामध्ये संवाद या प्रकारामध्ये तुम्हाला फार धारिष्ठ ठेवावं लागतं मनामध्ये. आता धारिष्ठ श्रेष्ठ धारिष्ठ म्हणजे काय की धीर धरा प्रत्येक गोष्टीमध्ये. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, कारण बोलताना तुम्ही काय आणि कसे दुखवले जाल हे काहीच सांगता येत नाही. कारण शब्दांसारखं साधं सोपं आणि त्यामुळे मना बोलणे नीच म्हणजे अयोग्य त्रासदायक दुःख देणारं, तर असं तुम्हाला शोषित जावं लागणार आहे. त्याच्या उलट काय करायचंय? सोये सर्वदा नम्र वाचे वदावे. तुम्हाला मात्र ते नीच बोलणं सहन करायचंय आणि स्वतः मात्र नम्र वाचे वदायचंय. म्हणजे बोलताना तुम्ही नम्रच असलं पाहिजे. मना सर्व लोकांशी रे निववावे. तुम्हाला समोरच्याला निववायचंय, त्यांना शांत करायचंय. शांत करायसाठी तुमच्याकडे शब्दच आहे. जसं तुम्हाला समोरच्याला दुखवायसाठी तुमच्याकडे शब्दच आहे, तसं त्याला चांगलं बनायसाठी त्याच्याशी चांगलं वागायसाठी पण तुमच्याकडे शब्द आहे. तोच शब्द आहे, फक्त त्याचा वापर कसा होतो हे महत्वाचं आहे. अगदी पती पत्नीमध्ये पण हाच अनुभव येतो, मित्रांमध्ये तो अनुभव येतो, मैत्रीण येऊ शकतो, शेजाऱ्यांसोबत तो येऊ शकतो. याच्यामध्ये हे गुपित आहे की आपल्याला बोलण्यानंतर जर समाधानी वाटत असेल तर तुमचा डायलॉग जो तो परफेक्ट आहे, आणि जर तसा झाला नसेल तर तो डायलॉग इनपरफेक्ट आहे. म्हणजे मनाचं बंधन न जुळणे हे संवाद फेल करतं.
failure of the dialogue, failure of the conversation, communication is based on the non-connections. कनेक्टिव्हिटी नाहीये, कुठेतरी आपण मिस करतोय. आता माझ्या शेजारी बसलेला माझा मित्र काहीतरी बोलला, पण मी ऐकलंच नाही, मी बाहेर पाहतोय कुठेतरी. तर झालं काय, आम्ही मित्र जरी असलो तरी त्या क्षणी तरी तो बंद विरळ झाला होता. मी माझ्या विश्वामध्ये होतो आणि तो काहीतरी बोलला होता. तो माझ्या अनुभवाचा भाग झालेला नाहीये. आता एक पुढचा भाग आहे की भीती आणि चिडणे यांचा काही संबंध आहे का? सांगतात जे पालक आहेत त्यांना माहित आहे की आपण मुलांवर केव्हा ओरडतो. एखादी मुलगा, छोटा मुलगा स्टोव पाशी गेला, त्याला समजा चाकून धरला किंवा तो सुईच्या वाटेला गेला, आपण चटकन त्याच्यावर ओरडतो. त्याला काहीतरी होईल ही भीती माझ्या चिडण्याशी आहे. म्हणजे काय झालं की माझ्या ओरडण्याचा, तर चिडणे म्हणजे मी संवादाचा एक भाग मानतो की इथं काहीतरी शब्द मी असे वापरणार आहे. गाढवा कळत नाही का तुला? म्हणजे माझी भीती माझ्या रागाशी संबंधित झाली. तसंच माझ्या एखाद्या गोष्टीची घाई असते, परत ओरडण्याचा संबंध असतो. नाहीतरी माझ्या बायकोसोबत माझं केव्हा स्वयंपाक तयार नाहीये, घाई झाली गोष्ट एखादी करायची, मला लगेच बाहेर पडायचंय. म्हणजे आपल्या संवादाला सगळ्यात मारक गोष्टी जर कुठल्या असतात ना, त्या काही काल्पनिक गोष्टींचा बाऊ असतो. अमुक एखादी गोष्ट घडू शकेल असं वाटणं हे मुळातच आपल्या संवादाला स्पॉइल करतं. द रॉंग डिसिजन, रॉंग चॉईस ऑफ द वर्ड हे केव्हा शक्य होतं? जेव्हा तुम्ही घाईत आहात, तुम्ही घाबरलेले आहात. माझं घाबरणं, माझं पॅनिक होणं शब्द शोधायला लावतं. भांडणं तरी कशामुळे होतात? रस्त्यावर दोन जणांना तुम्ही भांडताना पाहिली तर ती काय शूर असतात म्हणून भांडतायत का? नक्कीच नाही. तर दोघांना एकमेकांची भीती वाटते म्हणून ते भांडतायत. आणि त्याच्या पोटी ते काय बोलतायत? तर शिव्या देत आहेत. शिव्या देणं हा त्यांचा स्वभाव नसला तर त्या भीती पोटी ते शिव्या देत आहेत. कारण अग्रेसिव्ह दाखवायचं त्यांना, ते अग्रेसिव्ह आहे ते दाखवल्याशिवाय समोरचा हे काय आहे, कोणीतरी मोठे डोळे करेल, दुसरे मोठे डोळे करेल. म्हणजे भीतीपोटी असेल किंवा काहीतरी चुकतंय म्हणून असेल. पण बऱ्याच वेळेस दोघांना एकमेकांबद्दल वाटणारी काल्पनिक भीती आहे. आणि मुळातच आपल्या विसंवादाचं सगळ्यात मोठं कारण असतं काल्पनिक भीती. प्रत्यक्षात त्या गोष्टी घडलेल्या असतात का, घडणार असतात का? तर कदाचित अजिबात नाही. पण तरी देखील आपण तसं बोलतो. बऱ्याच वेळेस तुम्हाला असं की आपल्या जवळच्या माणसाबद्दल खूप वाईट विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. तो प्रवासात आहे म्हटल्यानंतर, किंवा तो आणखी एकटा कुठेतरी गेलाय. असं का बरं होतं? ती भीती तरी आहे का? माझं त्याच्याबद्दलचं ते पजेशन आहे का? म्हणजे माझा जो चॉईस ऑफ वर्ड आहे हा काहीतरी चुकतोय. तो कशामुळे झालाय? इट्स माय पजेसिव्ह नेचर, इट्स माय फिअर, इट्स माय कॉम्प्लेक्स. आणि हाच एक भाग होतो. आपण आनंदी असू ना, तो क्वचितच असं होतो की आपण शिवाय द्यायला लागू. पहा बरं, आनंदी असलेला माणूस फार फार तर गाणे म्हणेल, शिव वाजवेल, आणखी जास्त खिलाडू असेल तर तो तालही धरेल. पण तो मुद्दाम शिवाय देत बसेल असं तर काही होत नाही. हा शिवी देणारा जो माणूस असेल, रागवलेला माणूस असेल, त्याचं काहीतरी बिनसलंय. हे बिनसणं कुठली तरी अशी नकारात्मक भावना असू शकते, भीती किंवा एखाद्या गोष्टीची घाई, अपेक्षा. तर काल्पनिक गोष्टींचा बाऊ हा नेहमीच धोकादायक असतो. आणि वर पु ल देशपांडे म्हणतात, समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा आहे. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, पण समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. आता मनाचा मोठेपणा घेतला तर संवाद चांगला होणार आहे. समजून सांगणं सोपं आहे, समजून घेणं कठीण आहे. पु ल देशपांडेने हे सांगावं, त्याला त्याच्या मागे त्यांचं वजन आहे, त्यांचा अनुभव आहे. याच्यात एक छोटंसं उदाहरण घेऊ आपण. समजून घेणं, समजून सांगणं. तर कट्यार काळजात घुसली या चित्रपटातले गाणं सांगतो. हे नाटकपणे आणि चित्रपटपणे. त्या चित्रपटामध्ये मन मंदिरात तेजाने उजवून घेई साधका, संवेदना संवादे सहवेदना जपताना. मला या मधल्या ओळीशी घेणं आहे. संवाद केव्हा शक्य आहे? जेव्हा संवेदना जपलेली आहे आणि सहवेदना जपली. संवेदना जपतो आणि सहवेदना जपतो. त्याचं खाली उदाहरण दिले. समजा घरामध्ये कोणाच्या तरी हातून, कोणाच्या तरी हा शब्द उपयोग, घरात एखाद्याकडून जर कप फुटला तर आपली शब्दांची निवड कशी असते? जसं ऑर्वेल म्हणतो तसं आपण फार पॉलिटिकल असतो शब्दांच्या निवडीमध्ये. म्हणजे माझ्याकडनं जर कप फुटला तर मी म्हणणार आहे कप फुटला. मगाशी तो शब्द वापरलाय, कप फुटला. आणि समोरच्याकडनं जर ते असं झालं असेल तर तू कप फोडलाय. फुटला स्वतःसाठी वापरला, मी तिथं पॅसिव्ह व्हॉइस वापरतोय, कर्मणी प्रयोग वापरतोय, आणि कर्तरी प्रयोग त्याच्यासाठी वापरतोय की तू कप फोडला, म्हणजे तू फोडलायस हा त्याचा अर्थ झाला. आणि माझ्याकडनं कप फुटलाय. शब्दांची निवड कोणती असते आपली आणि किती सोयीनुसार असते पहा. मग माझ्यासाठी कुठला शब्द वापरलाय मी?
तो मगाशी वापरल्यासारखा युफिझम वापरला, फार सोपा शब्द वापरलाय, फुटलाय तो, जसं कपाला वाटलं होतं म्हणून तो आपोआप फुटलाय. आणि इतरांसाठी शब्द वापरताना मी वापरला की तू फोडलायस बाबा तो कप, म्हणजे मी त्याला ब्लेम करतोय. पण फुटला, तुझ्याही हातून कप फुटला आणि फोडला, याच्यामध्ये काय ठरतं, माझ्या भावना त्याच्याबद्दलच्या काय, माझा दृष्टिकोन करताय. खरं तर कप ही गोष्ट फुटण्यासाठीच असणार आहे. कपासारखी कुठली फ्रॅजिल नाजूक गोष्ट ती फुटणार आहे. तो काच असेल, तो मोबाईल असेल, अशी घटना कोणाच्या बाबतीत घडू शकतं. कोणाच्या हातून दुधाचं भांड खाली पडू शकतं. बऱ्याच वेळेस कॉमन अनुभव आपला आहे की दूध गॅसवर ठेवलेला आहे, स्टोव्हवर ठेवला, स्टोव्ह मोठा आहे आणि गॅस ओतू जातो, दूध ओतू गेलं आणि तू लक्ष दिलं नाही. चॉईस ऑफ वर्ड काय, इतरांसाठी आपले शब्द काय असतात आणि आपल्यासाठी स्वतःसाठी कुठले शब्द असतात, दॅट इज द चॉईस अँड दॅट मॅटर्स इन द रिलेशन. अनुभूती, ती आपली अनुभूती. कवीलाही हे माहितीये की माझ्या वेदना त्याच्या वेदना सारख्या आहेत, तो त्याची वेदना नाही मांडत, ती सगळी युनिव्हर्सल असते. आता संवादामध्ये बऱ्याच वेळेस एक प्रसंग येतो की माझ्या मनाविरुद्ध घडतंय, नाही कसं म्हणावं, नकार द्यावा कसा. खाली मी एक कोटेशन केलं की आजकाल जर पाहिलं तर कुटुंबामध्ये, समाजामध्ये, देशात असं काय की जे मनाप्रमाणे घडतंय, काहीच मनाप्रमाणे घडत नाहीये. निदान आपल्यापैकी बऱ्याचशांचा अनुभव आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी टीव्ही तरी कमी करायसाठी, तरी जस्ट चेक युअर रिॲक्शन्स. आपल्याला रिॲक्शन चेक करायला पाहिजे. तुम्ही विचार केला का कधी, म्हणजे मलाही असा अनुभव आहे की एखादी दिवस माझा वाईट गेला, कसा आहे तो माझ्या रिॲक्शनमुळे गेलाय. व्हॉट आय अर्न ड्यू टू माय वर्ड्स, आय लॉस्ट इट ओनली बिकॉज ऑफ माय वर्ड्स. जे मी शब्दांना कमावलं होतं ते शब्दांनीच गमावलेलं आहे, असं आपला प्रत्येकाचा अनुभव असतो. तर मनाविरुद्ध घडतंय तर ते घडत राहणार, ते तुमच्या माझ्या हातामध्ये नाहीये. मग त्याला नाही कसं म्हणायचं, तर कदाचित नाही म्हणता येणार नाही, पण नकार देण्यापेक्षा तो स्वीकाराचाच भाग झाला. पण त्याचं रिफ्लेक्शन कसं झालं पाहिजे ते आपल्याला ठरवता येणार. म्हणजे घडतं ते सगळं वाईटच आहे, घडतं ते सगळं म्हणजे आपण त्याला असो की तरी कमी असू शकतात, आपल्या आनंदासाठी पण, आपल्या समाधानासाठी पण आणि आपल्या असमाधानासाठी पण. सो हाऊ डू वी रिॲक्ट, हाऊ डू वी रिफ्लेक्ट, ही रिफ्लेक्शनची आपली सवय. आपण रिफ्लेक्ट होतो, आपण एक्सप्रेस होतो, आपण रिॲक्ट होतो. पण जर ते चेक झालं आणि चुडीवाले बाबासारखं जर त्याच्यावर एक असं स्वतःचा एक संस्कार करून घेतला, तर त्याची खूप साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये निदान सोप्या व्हायच्या आहेत. आता पुढचा एक भाग झाला, माझ्या अपेक्षा माझ्या संवादाला मारक ठरतात का. याच वेळेस मला एक रॉकस्टार नावाचं चित्रपट आठवलं. त्या रॉकस्टार म्हणजे तोच रणबीर कपूरचा, की ज्याच्यामध्ये तो रॉकस्टार आहे. आणि इर्शाद कामिल या गीतकाराने छान त्याची सगळीच गाणी इर्शादने लिहिलेली आहेत. त्यातल्या एका गाण्यामध्ये शब्द, एक वाक्य आलं, एक कसं ओळ येते, जो भी मैं कहना चाहू बर्बाद करे अल्फाज मेरे. त्याच्या पलीकडे एक्सप्लेन करायचीच गरज नाहीये. बऱ्याच वेळेस मला जे बोलायचं असतं ते कशामुळे बर्बाद होतं, ते कशामुळे फसतं, तर माझ्या शब्दांमुळेच.
नसतं का रे आपलं आपल्या मुलांवर, आपल्या भावावर, आपल्या बहिणीवर, बायकांवर, नवऱ्यांवर प्रेम? तसं सगळेच आपण प्रेमळ आहोत. सगळ्यांनाच आपल्याला एकमेकांची गरज असते. पण बऱ्याच वेळेस रॉंग चॉईस ऑफ वर्ड ऑर द चॉईस ऑफ वर्ड इन अ रॉंग सिच्युएशन, कधी कधी परिस्थिती इतकी वाईट असते की तुमच्या शब्दांचाच अर्थ चुकून घेतला जातो. म्हणजे काही असतो परिस्थिती, अगदी राजकीय परिस्थिती बऱ्याच वेळेस तशी असते की आत्ता तरी आपण आजूबाजूला पाहिलं तर समाजामध्ये, अगदी साहित्य क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये, आणखी संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये आपण असे अनेक लोक पाहतो की त्यांना बोलायचंय पण ते सगळे जण त्यांच्या अल्फाजने ते बरबाद करत आहे. ही माणसं शिकलेली नाहीत का? बरं आहे, सगळी शिकलेली आहेत, सगळ्यांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे, फार अनुभवी आहेत की, पण मग तरी देखील ते असे का बोलतात? तुम्ही प्रत्यक्ष जर त्यांना भेटला किंवा मी त्यांना भेटलो, ते असे बोलणार आहेत का? तर नक्कीच नाही. ती फार चांगली माणसं आहेत. मग काय बदललंय? परिस्थिती बदललीये का? होतं की वर्ड्स आर नॉट अप्रोप्रिएट टू द सिच्युएशन, द सिच्युएशन इज नॉट अप्रोप्रिएट टू द वर्ड्स. काहीतरी होतंय. मला समोरच्याकडनं प्रचंड अपेक्षा असतात, म्हणजे शब्दांचा दबदबा इतरांसाठी त्यांना बदलण्यासाठी. मला असं वाटतं त्यांनी बदलावं आणि हे सगळं चालतं. माझ्या ताणाला, माझ्या दुःखाला सगळ्यात जास्त जर कोणी जबाबदार असेल तर तो मीच आहे, आणि मी इतरांसाठी केलेल्या अपेक्षा आहेत. असं व्हावं असं मला वाटतंय. जो भी मैं कहना चाहू बर्बाद करे अल्फाज मेरे. रणबीर कपूर त्या पूर्ण चित्रपटात झगडतोय. कलाकार त्याची कला व्यक्त करतो, कलाकारच आहे पण त्याला स्टेज मिळतंय, आणि ते जसजसं त्याला मिळत जातं तस तसं तो एक एक गमावत जातो. जिच्यामुळे त्याला हे सगळं मिळालेलं आहे तिलाही तो गमावतो नंतर. काय गमावून बसलाय तो आणि कशामुळे गमावून बसलाय हे त्याला चांगलं माहिती आहे. बऱ्याच वेळेस आपण जे कमावलेलं असतं तेही शब्दांनाच आणि गमावतो तेही शब्दांनाच. मला आशीर्वाद कमवायचे होते तर मी काय केलं? दुवा दिलीये. आणि मला शाप कमवायचे होते तर मी काय केलं? शिव्या दिल्यात. एक एक व्हिडिओ पाहिला होता मी. ओशोच्या बद्दल म्हटलं होतं की ओशोला कोणीतरी प्रश्न विचारला की ओशो तुम्ही इतकं छान छान सांगताय पण लोक तुम्हाला बाहेर शिव्या देतात. तर ओशोला सहज म्हटलं होतं, माझ्याकडे जे ते मी देतो त्यांच्याकडे ते देत आहेत. म्हणजे तुमच्याकडे शिव्या आहेत, तुमच्याकडे आनंद आहे तर तुम्ही आनंद वाटणार आहात, शिव्या असतील तर शिव्या वाटणार आहात. हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतं. ओशोचं अगदी साधं एक्सप्लेनेशन आहे, माझ्याकडे जे आहे ते मी वाटतोय, समोरच्यांकडे शिव्या आहेत म्हणून ते समोरचे वाटतायत. तर माझ्या अपेक्षा माझ्या संवादाला मारक ठरतात, नक्कीच ठरतात. आता मला अमुक एखाद्या व्यक्तीचं बोलणं आवडलं नाही, त्याला कोणत्या शब्दात सांगायचं? तर संगीत मानाप्पा नावाचं खाडीलकरांचं एक छान नाटक आहे, त्याच्यात एक पद आहे की नाही मी बोलत नाथा, विनहीन वदता नाथा नाही मी बोलत आता. आता मला एखाद्या माणसाचं बोलणं आवडलं नाही, खटकलं, मगाशीच संबंध आहे की आपण रिॲक्ट होतो याला, पण मला रिॲक्ट कसं व्हायचं? प्रत्येक समोरच्याचं म्हणणं आपल्याला पटणारं असतं असं नाहीये. मी जे बोलतोय तुम्हाला आवडणार आहे असंही नाहीये. काहीतरी खटकतं का? एखादी उदाहरण खटकेल, एखादी स्पष्टीकरण खटकेल. मग ते आवडलं नाही तर याला सांगायचं कसं? तर सांगावं लागणार आहे. जवळचं असं तर नक्कीच सांगतो आपण, पण मग सांगताना परत तोच भाग झाला की आपण शब्दांची निवड काय करतोय. बऱ्याचदा शब्दांची निवड चांगलीच असते पण त्याच्या मागचा टोन काय असतो? तू शहाणा आहेस, फारच शहाणा आहे तू. आता तू शहाणा आहेस आणि तू फारच शहाणा आहे, याच्यामध्ये समोरच्याला कळालं, अगदी 2 वर्षाच्या मुलाला कळतं तो की दुसरं वाक्य मला टोमणं आहे म्हणून. हे शहाणा हा चांगला शब्द आहे, पण त्या शहाण्याला मी कुठल्या टोन मध्ये बोलतोय त्याच्यावर काय झालंय की, म्हणजे मला सांगायचं तर की तुझं चुकलंय ते. आता नकार देताना म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात टॅक्टफुल निगेशन. नाही म्हणायचंय ना, अरे तू चहाला चालतोयस का? नाही मी चहा पित नाही. मी चहा पित नाही हा उद्धटपणा झाला. नाही आत्ता हे नको, नंतर बघूयात. हा उद्धटपणा कमी झालाय याच्यामध्ये. अरे आत्ताच घेतलेला होता मी, नंतर घेता चालेल का? हा त्याच्यापेक्षा सौम्य प्रकार झालाय. चॉईस ऑफ वर्ड विल डिसाइड द ड्युरेबिलिटी ऑफ युअर रिलेशन्स. आपलं नातं किती छान आणि चांगलं पुढे जाऊ शकतं हे चॉईस ऑफ वर्ड मध्ये. मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप साऱ्या नकारात्मक गोष्टी आहेत. नकार द्यायचा आहे, नाही म्हणायचंय, पण नाही तरी कसं म्हणायचं? हे चहाचं साधं उदाहरण आहे. समजा कोणाच्या घरामध्ये एखादी मुलगा किंवा मुलगी येऊन दत्त म्हणून उभा राहतो, सांगतो की मला अमुक अमुक मुलीवर किंवा मुलावर प्रेम आहे, मला त्याच्याशी किंवा त्याच्याशीच लग्न परवानगी द्या. आता अशा पोरगा त्यांचाच आहे, मुलगी त्यांचीच आहे. आता आवडलेलं नाहीये वाद, पण कुठल्या शब्दामध्ये सांगणार आहे? कारण शब्दांचा मार जो बसणार आहे तो दोघांनाही बसणार आहे. मुलगा दुखावला जाईल आणि बोलले म्हणून आई वडील पण दुखावले जातील. मुलगा दुखावला गेला म्हणून आई वडील पुन्हा दुखावले जाणार आहेत. आई वडील दुखावले गेले म्हणून मुलगा परत दुखावला जाणार आहे. प्रश्न तर काही सुटलेलाच नाहीये. आणि अशा समस्या तर आपल्या आजूबाजूला असणारच आहेत. मग अशा वेळेस बोलणार काय?
याच्यासाठी शिकवलं का तुला? हे परमनंट वाक्य झालं. आपल्या जातीत कोणी नाही का? फार 150 आणा झालाय का? हे सगळे संवादाला पूरक नाहीयेत. मग याच्या रिॲक्शन्स याच्यावर डिपेंड आहे की मुलाचं आणि त्याचं नातं कसं टिकणार आहे. चल बघूयात तू काय म्हणतो ते, पांचे भेट घालून दे, योग्य वाटलं तर आपण हा प्रस्ताव पुढे नेऊयात. याच्यामध्ये एक शाश्वती मुलासाठी आहे, तुम्हाला स्वतःला विचार करण्यासाठी वेळ मिळालेला आहे. पण कमीत कमी तुमच्या रिॲक्शन ठरल्यात. एक खाली संस्कृतमधलं वाक्य सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, हे वाक्य फार प्रसिद्ध आहे की जे सत्य आहे ते बोलाच आणि प्रिय आहे तेही बोला, पण जे सत्य अप्रिय असेल ना ते बोलू नका. सत्य कठोरच असतं आणि ते समोरच्याला आवडणार नसेल तर अजिबात बोलू नका. पण त्याचा दुसरा अर्थ असा नाहीये की जे खोटं आहे असत्य आहे तेही मांडा, कारण त्याच्यानं आणखी जास्त नुकसान होणार आहे. पण थोडक्यात काय की तुम्हाला बोलायचंय, सत्यही बोलायचंय आणि प्रियही बोलायचंय. इथं आपल्याकडे अष्टांग मार्ग सांगितलाय बुद्धांनी की तुमच्या दुःखाच्या निवारणासाठी अष्टांग मार्ग फॉलो करा. त्याच्यामध्ये त्यांनी सम्यक आचार विचार असे मांडलेले आहेत. की सम्यक संवादही असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही सत्यही बोलतायत आणि प्रियही बोलतायत. कटूही बोलावं लागणार आहे पण ते तुम्हाला समोरच्याला हे पण करायचंय, सुचवायचं आणि पचवायचं पण आहे. इथं तुम्हाला तुमचा हा जो सम्यक बॅलन्स आहे हा कुठेतरी आला पाहिजे. हा नात्यासाठी गरजेचा आहे आणि आपल्या स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी जास्त गरजेचं आहे. वपू काळेचं एक वाक्य की गैरसमज पसरवण्याची मोघम वाक्यांची ताकद ही साथीचा रोग पसरवण्याच्या जंतूपेक्षा अफाट असते. म्हणजे अरे याच्यासाठी व्हॉट्सअप जे चांगले उदाहरण आहेत की गैरसमज कसे पसरवले जातात, त्याची मोघम वाक्य असतात का? मोघम वाक्य म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो की दिट्स अ क्लाउडी सेंटेन्सेस, म्हणजे काय की कोणीतरी म्हणतं की मी सारं ओळखून आहे, कळतंय मला हे सगळं जे चालतंय ते, याच्या मागे कोणाचा तरी हात आहे आणि तुम्हाला माहित आहे. हे मोघम वाक्य आहे. योग्य वेळ आली की मी बोलणारच आहे, हे एक मोघम वाक्य आहे. पण याच्यामुळे होतं काय की गैरसमज जास्त पसरतो. गैरसमज पसरणं याचाच अर्थ असा की संवाद नाही घडत आहे. इंग्लिश विंग्लिश चित्रपटामध्ये श्रीदेवी त्या कॅरेक्टरला, मला तिचा कॅरेक्टर नेम नाही माहिती, पण तिला एक शब्द शिकते ती जजमेंटल. आपल्या बोलताना आपण बऱ्याच वेळेस जजमेंटल असतो, म्हणजे आपण ठरवून ठेवलेलं असतं की समोरचा माणूस काय. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं, म्हणजे पावलो पावलो म्हणतो असं की आपण तेच ऐकतो जे आपल्याला ऐकायचं असतं, की आपण तेच ऐकतो जे आपल्याला ऐकावंसं वाटतं. अर्थात आपण तेच पाहतो जे आपल्याला पाहावंसं वाटतं. तर हजारो गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत पण आपण एकाच गोष्टीकडे तक लावून बसतो किंवा समोरचा काही बोललेला असला तरी आपल्याला तेच ऐकू येतं. तुम्ही भुकेले असाल आणि कोणीतरी एक वाक्य म्हटलं, तुम्हाला तो असं वाटतं हा जेवायला जाऊ असं म्हटलंयस का, तर तुम्हाला तेच ऐकायचं होतं ना जेवणाबद्दलचं, पण तू जेवणाबद्दल नव्हता बोललेला. थोडक्यात काय की मोघम वाक्य हे साथीच्या, अगदी कोरोनाच्या साथीपेक्षा प्रचंड भयंकर असतात. आणि व्हॉट्सअपमध्ये किंवा आपण मोबाईलमध्ये या गोष्टींचा नेहमीच अनुभव घेतो. काही गैरसमज हा संवादाच्या पूर्णपणे पलीकडचा भाग झाला. जितके गैरसमज तितका संवाद अपुरा. पती पत्नी मधलं रिलेशन तुटतं हा शब्द मी फार सोपा वापरतोय. गुलजारच्या एका चित्रपटामध्ये इजाजत मध्ये त्याने शब्द वापरलाय की नातं तुटतं, म्हणजे शादी टूटती है तो सडती है, त्याने सडणे हा शब्द वापरलाय. नातं तुटलं तर फार चांगली गोष्ट आहे, पण ते सडत असलं तर काय करा. हे सडणं कशामुळे घडलेलं आहे? मोघम वाक्य, संशय, गैरसमज आणि त्याच्या मध्ये जी ताकद आहे उद्ध्वस्त करण्याची ती प्रचंड आहे. म्हणून मी खाली लिहिले की माणूस हा सामाजिक प्राणी आहे की नाही सांगता येत नाही, खरं तर आहेच तो सामाजिक प्राणी, पण तो राजकीय प्राणी मात्र नक्कीच. कारण आपल्या प्रत्येक बोलण्यामध्ये डिप्लोमसी, आणि अलीकडे कसं झालंय आपल्यापैकी बहुतेक सगळेजण, जवळ सगळेच जण कुठल्या तरी विचार प्रणालीने, विशेषतः राजकीय विचार प्रणालीने प्रभावित झालेला असतो. का कसं रतीब असतो या सगळ्या गोष्टींचा आपल्या अवतीभोवती. टीव्हीवरचे भाषणं झाली, त्यांचे गॉसिपिंग झाल्यात, त्यांच्यावरचे टॉक शोज झाले, ते निवेदक झाले, निवडणुका झाल्या, त्यातला प्रचार झाला. आपण कुठे ना कुठेतरी इन्फ्लुएन्स झालेलो असतो. त्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये आपण सगळेच फार श्रुईड झालोय, चालाक होत आपण, आणि आपलं बोलणं जास्तीत जास्त मोघम चाललंय. मोघम होत चालणं याचाच अर्थ असा की आपल्या बोलण्यामध्ये काहीतरी अतृप्तता, अपुरेपणा राहिलाय. तुम्हाला एक साधा उल्लेख सांगतो, म्हणजे मी कम्पेअर त्या अर्थानं नाही करते. साने गुरुजींच्या श्यामच्या आई मधले वाक्य आठवतात तुम्हाला? नक्कीच आठवत असेल. किती साधी सोपी सरळ वाक्य आहेत, पण
100 वर्षानंतर जेव्हा आज एखादी लेखक लिहितो, त्याच्या वाटेला तशी वाक्य लिहिता येतील का बरं त्याला? नाही लिहिता येणार, कारण त्याचा अनुभव वेगळा झालाय, त्याच्याचे प्रभाव वेगळे झालेले आहेत. आज लिहिलेलं पुस्तक हे तितकं इनोसंट असणार नाहीये, चॉईस ऑफ वर्ड पण डिफरंट असणार आहे. एकदा वर्गात मी विद्यार्थ्यांना सांगत होतो की आमच्या लहानपणी शिव्या फार सोप्या होत्या. ध, गाढव, मठ्ठ या शिव्या असायच्या आणि या वर्गात दिल्या तरी चालायच्या. कारण ढ ला ढच एक शब्द अर्थ होता. ढ म्हणजे तो अभ्यास करत नाही अर्थान झाला, मठ्ठ झाला, असं काहीतरी असायचं. पण आताच्या शिव्यांमध्ये काय झालेलं आहे, विखारीपणा कुठून येतो? हा आपल्या विचारातून येतो, आपल्या अपेक्षांमधून येतो. हा विखारीपणा नाही कशातून आला तर आपलं जे राजकीयकरण होतंय ना, अगदी आपल्या नात्यांचंही जे राजकीयकरण होतं त्याच्यामुळे होतंय. जॉर्ज ऑर्वेलचा उल्लेख केला होता मी. त्या जॉर्ज ऑर्वेलच्या 1984 मध्ये बायको नवऱ्यावर, नवरा बायकोवर पाळत करतोय, तिथं शब्द लिहिलेत, इग्नोरन्स इज अ नॉलेज, इग्नोरन्स इज अ नॉलेज, अशा स्लोगन्स लिहिलेले आहेत. बिग ब्रदर इज वॉचिंग यू, हे शब्दांचेच खेळ झाले ना. पण शब्दांचाच वापर करून आपण राजकीयकरण कसं करतोय त्याचं फार उत्तम उदाहरण आहे. आता आपल्या संवादातला सगळ्यात महत्वाचा एक भाग येतो. मला वाटतं मी बरोबर आहे, ही वादाची सुरुवात असू शकते का? तर डेफिनेटली. इतरांनी कसं जगावं हे मला चांगलं ठाऊक आहे, पण मी कसं जगावं याच्याबद्दल काही लवलेश मनामध्ये नसतो किंवा मी परफेक्ट असं गृहीत धरून चालतो. सर रामदास स्वामी म्हणतात, जनी सांगता ऐकता जन्म गेला, परी वाद विवादे तैसाची ठेला, उठे संशयो वाद हा दंभ भारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. त्यांनी प्रश्नही मांडला आणि त्याचं अफलातून उत्तर दिले. होतं काय की संशय आला की वाद येतो, आणि संशय हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग झाला, समोरच्याच्या वागणुकीचा भाग नाहीये, लक्षात घ्या. परत सांगतो, संशय हा माझ्या प्रवृत्तीचा, माझा स्वभावाचा भाग आहे. समोरच्याच्या तो वागणुकीचा असेलच असं नाहीये. आय हॅव इंटरप्रिटेड हिज बिहेवियर ऍज पर ऍज माय डिस्पोजिशन, माय ऍटिट्यूड. मी समोरच्याच्या कृतीचा संबंध, विश्लेषण हे माझ्या अप्रोचने करतोय, माझ्या दृष्टिकोनातून करतोय. मी प्रत्येक वेळेस समोरचा माणूस रागवलेला असतो असं नाहीये, पण मी तो धरले असं गृहीत. म्हणून जनी सांगता ऐकता जन्म गेला, असं कितीतरी होतं. वयाने वाढतो, ज्ञानाने वाढतो, डिग्र्याच्या डिग्र्या वाढतात, पण वाद विवादे तैसाची ठेला, तो वादविवाद काही संपत नाही. असं का होत नाही बरं, की माणसं शांत का नाही होत? मी का विशिष्ट अनुभव, शांत होण्यासाठी वयाची अट नाहीये, कुठल्याही वयामध्ये कुठल्या अनुभवातून तो होऊ शकतो. पण मग वादविवाद सारखाच का होतो, हे का थांबत, म्हणजे मिसकम्युनिकेशन का होत राहतं? मग हा संशयवाद दंभ भारी, हा जो दंभ आहे ना, मी बरोबर आहे याचाच अर्थ दंभ आहे. हा दांभिकपणा आहे, मीच बरोबर आहे, हा गर्विष्ठपणा आहे, हा अहंकार झाला. म्हणजे माझ्या अहंकारातून माझ्या संवादाला मी बळी देतोय. संवादाचं बळी जाणं म्हणजे नात्याचं बळी जाणं, नात्याचं संवादाचं बळी जाणं म्हणजे माझं सुख सोप्याचं बळी जाणं, हे त्यातल्या त्यातच आहे. अगदी घराच्या बाहेर तसं करतो आपण आणि घराच्या आधी तसं होऊ शकतं. त्यामुळे इतरांनी कसं वागावं याच्याबद्दल आपल्याला सुस्पष्ट कल्पना आहे. आता थोडंसं वेगळं उदाहरण देतो. व्हॉट्सअपवर लोक इतके काही मेसेज फॉरवर्ड करत राहतात आणि ते सगळे फार आपण गॅल्व्हनायझिंग असतात, म्हणजे उपदेशक असतात, मन बदलून टाकणारे असतात. पण पाठवणारा त्याला किती फॉलो करतो हा वेगळाच भाग झाला. त्याने त्यातला एक जरी फॉलो केला असता तरी त्याने दुसरा संदेश पाठवलाच नसता. तो पाठवतो याचा अर्थ असा की काहीतरी दंभ आहे, मी सांगतो ते बरोबर आहे, इतरांनी ऐकलं पाहिजे, पण इतरांनी ते ऐकलं पाहिजे, त्याचं त्यांनी वागलं पाहिजे. पण असं माझ्या बाबतीमध्ये होईलच असं नाहीये. म्हणजे मला बरोबर वाटतं असं वाटणंच ही वादाची सुरुवात असते. मग त्याच्या पुढचा मुद्दा येतो की आपण मुद्द्यावर कसे येतो. बोलायला सुरुवात केलेली असते पण फायटिंगवर कधी येतो. त्याचं उत्तर त्यांनी रामदासांनी दिलंय, अहंता गुणे वाद नाना विकारी. अहंता म्हणजे दंभ, अहंकार. अहंकार असला की विकार, नाना विकारी येतात. वाद जो होतो तो होतोच. पण त्याला त्यांनी उत्तर अगोदर दिलंय की तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे वाद जर झाला तर तो त्यावेळेस संवाद हितकारी असतो की चटकन त्याला संपवा. वाद होणं अशक्य आहे का? तर शक्य आहे, प्रत्येक वेळेस शक्य आहे, प्रत्येक नात्यामध्ये शक्य, प्रत्येक सिच्युएशन मध्ये होणं शक्य आहे. त्या शक्यतेमध्ये तुम्हाला ही पण शक्यता ठेवली पाहिजे की तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे असा संवाद की जो वाद तोडत असेल तो चटकन करा. म्हणजे भांडणानंतरचा अबोला जास्त त्रासदायक ठरू शकतो. चला मग चटकन अबोला संपवायचा प्रयत्न करूयात, किंवा शब्द असे वाचवायचे, वातावरण असं बदलायचं की त्याच्यामध्ये वाद तुटणार आहे. तुटे वाद संवाद तो हितकारी. पण तो वाद झाला तरी कशामुळे? अहंता गुणे वाद नाना विकारी. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला बोलायचं काहीतरी असतं पण भांडणाची सुरुवात होते, मुद्द्यावरून आपण गुद्द्यावर येतो. खाली मी एक मर्म लिहिलंय
किती बरं आहे की आपण ही ऑनलाईन चर्चा करतोय. तुम्ही मी असं काहीतरी बोलतोय तुम्ही ऐकतायत. तुम्हाला माझं म्हणणं ऐकत नसेल तरी तुम्ही रागाने माझ्याकडे पाहणार नाहीये किंवा तुम्ही भांडायला सुरुवात करणार नाहीये. आणि किती चांगलं आहे की आपण टीव्ही शोवरचे प्रवक्ते नाही आहोत. पाहिले तुम्ही टीव्ही शोवर प्रवक्ते असतात आणि ते कशा पद्धतीनं मुद्द्यावर सुरुवात करतात आणि मुद्द्यापर्यंत चालतात. आता मग काय असतं, कुठल्या माणसाचं बोलणं छान असू शकतं, संवाद परिपूर्ण होतो किंवा तो परफेक्ट असतो, त्याचे काही लक्षण आहेत. माझा आवाज चढत नाही, आपल्यापैकी कोणाचा आवाज चढत नाही, पण केव्हा आपण शांतपणे किंवा ठामपणे बोलतो, पण केव्हा, तर त्याच्या मागे एकच गोष्ट असते की कर्तृत्व किंवा सत्य. एखाद्याला सत्य ठाऊक असेल ना, तो आवाज नाही चढवत. आणि एखादी कर्तृत्व माणूस असेल ना, तर त्याला ओरडून फार सांगावं लागत नाही. म्हणजे बोलणाऱ्या माणसाचं कर्तृत्व आणि बोलणारा माणूस नेहमी सत्याची बाजू घेतो, तो खरंच बोलतोय हे जर समोरच्याला माहित असेल तर त्याचं बोलणं जास्त परिणामकारक होतं. त्यामुळे कर्तृत्वाचा आणि शांतपणे बोलण्याचा संबंध आहे. वि स खांडेकरांची एक कथा आहे, समुद्र आणि झरा नावाची. झराला प्रचंड अभिमान आहे हो त्याच्या त्या खळखळ वाहण्याचा, त्याच्या गोड पाण्याचा, त्याच्या थंडगार पाण्याचा. आणि तो मधून मधून त्या समुद्रात डिचवत राहतो की बघ तुझं पाणी खारट आहे, येणारा तो जो पाणथस्त असतो माझं पाणी पितो, माझी तारीफ करतो, तुझ्याकडे पाहतो पण तुझं पाणी पित नाही. समुद्र म्हणतो अगदी बरोबर आहे, तू म्हणतो ते बरोबर, तुझ्या पाण्यानं तहान जाते, माझं पाणी खारट आहे. नंतर एका दिवशी तो झरा त्याला म्हणतो की समुद्रा, तू इतका अथांग पसरलेला आहे, पण मी किती गोड आहे, स्फटिका सारखा आहे, सुंदर दिसतोय, लोक माझ्यावर कविता लिहितात. समुद्र शांतपणे म्हणतो का अगदी बरोबर, तू जे म्हणतो ते अगदी बरोबर आहे की तू आणि लोक पित नसतील तर मग तू असून काय उपयोगाचा आहे. इथं मात्र समुद्र त्याला ठामपणे सांगतो की बाबा रे, मी नसण्याचा अर्थ एवढाच आहे की तूही नष्ट होणार आहेस. तर समुद्राचं हे शहाणपण, समुद्राचं कर्तृत्व आणि समुद्राला कळालेलं सत्य हे त्याचा आवाज चढवत नाहीये. जरा खळखळतोय, जरा बडबड करतोय, त्याला पूर्ण सत्य माहित नाहीये. हीच एक गोष्ट संन्यासांची आहे की एकदा दोन झेन फकीर, झेन संन्यासी एकमेकांच्या समोर येतात. शिष्यांना असं वाटतं की आता दोन मोठे ज्ञानी एकत्र आलेले आहेत, यांच्यामध्ये काय गहन चर्चा होणार आहे, आपल्याला ऐकायला मिळेल. पण ती दोघं संन्यासी एकमेकांच्या समोर आले, एकमेकांकडे पाहिलं, थोडं स्मित केलं, थोडा वेळ बसलेत ते एकमेकांच्या सोबत, पण काही न करता, काही न बोलता नंतर उठून चालू गेले. शिष्यांना तर आश्चर्य वाटलं की इतके मोठे ज्ञानी हे बोलले का नाहीयेत. विचारलंच एका शिष्याने दोघांच्या शिष्याने दोघांना विचारलं की गुरुजी तुम्ही बोललाच नाही काही. मग संन्यासाने सहज म्हटलं की अरे बोलायचं काय होतं, जे मला कळालंय ते त्यालाही कळालेलं आहे, पण सत्य जर त्यालाही माहिती नाही मलाही सांगायचं कोणाला आहे. बडबड केव्हा असते, जेव्हा सत्य कळालेलं नसतं तेव्हाच आहे. खऱ्या ज्ञानाचा संबंध शहाणपणाशी आणि डेप्थशी येतोय. आणि बऱ्याच वेळेस धचा मा होणं हे आपल्या संवादाला फार फार वाईट असतं. म्हणजे वाद झाला आणि दिवस खराब गेला, म्हणजे असमाधानकारक झालं, किंवा आम्ही बोललो आणि सगळं छान छान झालं, म्हणजे आपल्या तणावाचा संवादाशी संबंध असतो. पण तणाव केव्हा निर्माण होतो संवादामध्ये, धचा मा होणं. एकदा बायको म्हणते तुम्ही फार वाईट आहे, सारखा माझ्या नातेवाईकांचा तुम्ही उद्धार करता, त्यांचा राग करता. तो नवरा म्हणतो अजिबात नाही, मी माझ्या सासूचा राग करतो, मी माझ्या साल्याचा राग करतो, मी माझ्या सासऱ्यांना बोल लावतो, तुझ्या कुठल्याच नातेवाईकांना मी काही बोलत नाही. बोलतो का मी तुझ्या सासूला काही, तुझ्या सासऱ्यांना काही. इथं धसा मा किती व्यवस्थित झालेला आहे, त्याच्या सोयीनुसार चाललंय सगळं. पण वाद होतो किंवा बोलणं होतं, याचा समाधानाचा, फ्रुटफुलनेसचा कुठे संबंध आहे की यमक फक्त कवितेमध्ये लागत नाही, यमक आपल्या बोलण्यामध्ये पण असतं. जेव्हा सुरू जुळतात ना तेव्हा यमक तयार होतं, किंवा यमक जुळतं म्हणून सूर तयार होतात. एखादी कविता तालबद्ध आहे, छान छान कविता आहे, ती लक्षात राहते, आपल्या गोड वाटते, आनंद देते आपल्याला. हे केव्हा शक्य होतं, त्यात यमक आहे, त्यात अलंकार आहे, त्यात एक रिदम तयार झालाय. आपल्या बोलण्यामध्ये रिदम असतो, तो असावा. तो रिदम तेव्हा केव्हा येतोय, जेव्हा आपली निवड असणारे, आपला भाव असणारे, आपल्या भावना असणारे आणि आपली अनुभूती असणारे. तेव्हा यमक फक्त कवितेतच लागतो असं नाही, तो व्यवहारातही लागतो, तो बोलण्यामध्ये पण लागतो. ऐकलंच असेल तुम्ही, गौर गोपालदास हे अलीकडच्या मुलांमध्ये आवडणारे एक असे गुरु आहेत. ते इस्कॉनशी संबंधित आहे आणि युट्यूबवर आपण पाहिलं तर त्यांचे फॉलोअर सगळ्याचे सगळे तरुण मुलं आहेत. फार गोड बोलतो तो माणूस. तो मराठीतून बोलला तरी गोड बोलतो, हिंदीतून बोलला तरी गोड बोलतो, इंग्लिशमधनं बोलला तरी गोड बोलतो, अगदी तोंड भरून हसतो आणि बोलतो तो.
त्याच्या संवादामध्येच गोडपणा आहे, यमक आहे, ताल आहे, एक चाल आहे, एक रिदम तयार झालाय. या गोष्टी आपल्याला आपल्या संवादामध्ये साधता आल्या पाहिजे, मुद्दाम साधल्या पाहिजेत. आपण नाहीतर रोज नवीन काहीतरी शिकतो, त्यामुळे हे शिकणं पण गरजेचं आहे. आता संवाद चांगला घडला की आनंद होतो, हे माहिती आहे, त्याच्याबद्दल आपण बोललोय. संवाद बिनसला की दुःख होतं. म्हणजेच पु ल देशपांडेचं एक नाटक आहे, तुझा आहे तुझपाशी. त्यातली सगळीच्या सगळीची पात्र आहेत ना, ती हरवलेली आहेत, दुःखी आहेत, तणावामध्ये आहेत. पण त्यात एक मध्यवर्ती पात्र आहे, त्या प्रत्येकाला समजून सांगतं की बाबा रे, तू हे सगळं तुझ्याच पाशी आहे, तुला दुसरीकडे शोधायची गरज नाहीये, तुझं आहे तुझ्यापाशी. आनंद होतो संवादाने. मग संवाद चुकीचा करायची गरजच काय? तुझ्याकडनं सुरुवात झाली पाहिजे, तू करता येतं. फार चांगले शब्द आहेत आपल्याकडे, कौतुकाचे चांगले शब्द आहेत. मला आठवतं की जळगाव केंद्रावर विचार पुष्प नावाचा एक 5 मिनिटाचा प्रोग्राम लागतो सकाळी, तो पूर्वी लागायचा. त्यातले एकदा निवेदक सांगत होता की आपण असं का नाही करत बरं, भाजी चांगली झाली असं म्हणण्याच्या ऐवजी भाजी चविष्ट झालीये, भाजी रुचकर झालीये, स्वयंपाक फार छान आहे, असं आपण का बोलत नाही? आपल्याला ऍडजेक्टिव्ह नाही वापरतायत, नाहीच वापरतायत. आपण विसरलो ऍडजेक्टिव्ह वापरायचे. आपल्याकडे फार मर्यादित आहे. कपडे कसे चांगले, चित्रपट कसा चांगला, लेक्चर कसं चांगलं. पण असं होत नाही. लेक्चर कसं होतं, विचार प्रवर्तक होतं, उद्बोधक होतं, असं म्हणता येत नाही. कपडा कसा आहे, मुलायम आहे, ते मुलायम वेगळं आहे ना, चांगला कसं म्हणता येईल बरं? स्वयंपाक कसा असतो, स्वादिष्ट असतो. आपण विसरलोय शब्द, खूप सारे शब्द विसरलोय. आपल्याला मित्रासाठी शब्द वापरता येत नाही. मित्र, सवंगडी, सोबती, असं होतं का बरं? माझे कलिग आहेत म्हणतो आपण, हा मित्र असे म्हणतो, हे माझे सोबती आहेत बरं का, हे माझे सवंगडी आहेत, हे माझे साथीदार आहेत. शब्द बदलला की रिफ्लेक्शन बदलतंय, आणि तुम्ही बोलता कसं त्याचा मेसेज पण जातोय. किती चांगले शब्द आहेत आपल्याकडे, आपण विसरलो ते शब्द, किंवा आपण वापरत नाही म्हणून विसरलो, किंवा विसरलो म्हणून वापरता येत नाहीये. पण संवाद चांगला घडल्यानं जर आनंद होत असेल, तर संवाद चांगला घडण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करता आले पाहिजे, ते करावेत. रामदास स्वामींचं वाक्य आहे, जनी वाद विवादे सोडून द्यावा, जनी वाद संवाद सुखे करावा, जगी तोच तो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. शोक संताप हारला की फार चांगलं आहे, पण हे केव्हा शक्य होतं? वाद विवाद सोडून दिला पाहिजे. मग त्याचा अगोदरचा टप्पा दंभ सोडला पाहिजे, त्याच्या अगोदरचा टप्पा अहंकार सोडला पाहिजे. म्हणजे परिस्थितीनुसार तुम्हाला परिस्थिती कळली पाहिजे आणि माणसंही कळले पाहिजे. म्हणजे तुझं पाशी आहे. फार साधी गोष्ट आहे. एखाद्या समोरच्याला आपण कसे बोलणार, रिॲक्ट होतो, त्याच्यावर तोही रिॲक्ट होणार आहे. ऍक्शन टू रिॲक्शन हा फिजिक्स मधला रूलच झाला. तुम्ही जे देतायत ना, तसंच तुम्हाला ते परत मिळणार आहे. जे देणार आहात तेच उलट परत येते. हे आपल्या संवादातनं ठरते. आता आपण शेवटाकडे येतोय. मौनाची भाषा. पाडगावकरांचं एक फार सुंदर भावगीत आहे, अरुण दातेंनी म्हटलेलं, नवतेच शब्द तेव्हा मौनात अर्थ सारे, स्पर्शात चंद्र होता स्पर्शात लागता रे. मौनाची भाषा ही स्पर्शाची भाषा असते, किंवा मौनाची आणि स्पर्शाच्या भाषेच्या पलीकडे पण एक भाषा असते, आणि नक्कीच युनिव्हर्सल असते. इट्स अ युनिव्हर्सल लँग्वेज. आपण डोळ्यांनी बोलतो, आपण हावभावाने बोलतो, आपल्या हालचालींनी आपण बोलत राहतो. आपलं असणंच एक प्रकारची भाषा असते, फार बोलावं लागत नाही. असं का होतं बरं की एखादी माणूस पाहिजे की आपल्याला छान छान वाटतं, खूपच छान वाटतं. लहान मुलांना पाहून आपल्याला छानच वाटतं. अगदी एखादी म्हातारा वृद्ध माणूस 90-95चा शांतपणे बसलेला पाहिल्याला आपल्याला आपलं भरून येतं. का आवडतो आपल्याला तो माणूस? म्हातारा झालाय तो, कुरूप येतो, सुरकुत्या पडलेल्या आहेत, पण त्याचं ते असणं आपल्याला कळतंय. त्यानं काही सांगितलेलं नाहीये, त्यानं काही भासा काहीतरी लेक्चर दिलं, व्याख्यान दिलं, पुढीतलं काहीतरी काढून दिलं म्हणून तो आपल्याला आवडतो असं नाहीये. पण त्याचं असणं त्याचं अस्तित्व आहे, त्याचं अस्तित्व त्याची भाषा आहे. आपल्याला मौनाच्या भाषा बोलल्या पाहिजेत. प्रत्येक शब्द हे आगंतुकच उपयोगीच ठरतील असं नाही, ते आगंतुके ठरतात. बऱ्याच वेळेस ते अडचणीचे ठरतात. बोललंच पाहिजे असं नाहीये. शांत व्हा, शांतपणा व्यक्त आहे. कराटे किड नावाचा एक मूवी आहे, आय डोंट रिमेंबर द ऍक्टर, कराटे शिकवणारा तो आहे, जॅकी चॅन. त्याने एक शब्द त्याच्यामध्ये येतो की डुईंग नथिंग इज अ डिफरंट दॅन बिंग स्टील. काही न करणं आणि स्तब्ध राहणं याच्यामध्ये फरक आहे. काही न करणं म्हणजे इनॅक्टिव्ह आहे, तुम्ही करत नाहीये, पण तुम्ही स्थिर आहात, शांत आहात, म्हणजे एक काहीतरी करणं आहे. ही मौनाची भाषा, ही पलीकडे गेली पाहिजे. एक अशी विश्वाची भाषा असते, ती शगुनामधनं येते, ती चिन्हांमधनं येते, ती माणसाच्या डोळ्यामधनं येते, त्या माणसाच्या येण्यानंही कळते, त्या माणसाच्या जाण्यानंही कळते.
त्या पावलोच्या सॅन्टियागोला अल्केमिस्ट मध्ये त्याला वाळवंटाची भाषा कळायला लागली. वाळवंटाचं काय, अगदी दूर दूर पर्यंत पसरलेलं वाळवंट आणि वर आकाशामध्ये फक्त रात्रीच्या वेळेस तारे. हे तारे त्याच्याशी बोलतात, हे वाळवंट त्याच्याशी बोलतं, वाळवंट आपल्याशी बोलतं. हे आता तार्किकदृष्ट्या तुम्ही मान्य करणार नाही, पण व्हा बरं शांत, मग आवाज ऐकायला येतात आपल्याला, निसर्गाचे पण, झाडांचे पण, पक्ष्यांचे पण. पण गोंधळ आत आणि बाहेर इतका चालू आहे की मौनाची भाषा आपण विसरलो नाही. तोही एक संवाद आहे. आपल्याला संवादाचा एक थोडा गैरसमज असे की आपल्याला फक्त आणि फक्त माणसाशी बोलायचं असतं. खरं तर आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी असतात, आपण त्याच्याशी बोलतो. मी भुसावळला शिकलोय. भुसावळला रेल्वेचा एक मोठा वर्कशॉप आहे. तिथं ट्रेनचे इंजिन येतात, ते चेक करतात. तर तिथला एक किस्सा मी एकदा ऐकला होता एका इंजिनियर कडून. तो इंजिनियर सांगितलं की आमच्याकडे क्लास 4 एम्प्लॉई आहे आणि जेव्हा ते इंजिन त्यांच्या त्या वर्कशॉपमध्ये येतं खराब झालेलं, तर तो क्लास 4 एम्प्लॉई काय करतो, खूप वर्षाचा अनुभव आहे त्याला, लहानपण लवकर लागलाय, म्हातारा झालाय, तो त्या इंजिनाच्या भोवती चक्कर मारतो. इंजिन चालू असतं आणि तो त्याला चक्कर मारतो. आणि एकदा इंजिनियर त्याला विचारलं, तुम्ही असं का करता? तो म्हणतो, इंजिन बोलतं माझ्याशी. इंजिन बोलतं, मग इथं मौनाची भाषा असली पाहिजे. मशिनी बोलतात, इंजिन बोलतं. जर इंजिन बोलत असेल तर मग झाडं का नाही बोलणार, आकाश का नाही बोलणार आपल्याशी? ती मौनाची भाषा शोधली पाहिजे. त्यासाठी थोडं तरी शांत व्हायला पाहिजे. शांत होणं आपला संवाद जास्त फर्टाईल करतंय, तो जास्त चांगला अर्थपूर्ण करू शकतो. आणि याच्या पुढे जाऊन मौनाच्या भाषेच्या अगोदर आला पाहिजे हा पॉइंट, खरं तर स्वसंवाद, स्वतःशी बोललं पाहिजे. मला जर कळालो तरच मला समोरचा माणूस कळायची शक्यता आहे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपलाशी. इथं मी थांबतो आणि माझं एवढं भाषण तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं म्हणून तुमच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. संवाद कौशल्य हे सहज सोप्या पद्धतीनं कसं करावं हे आपल्या व्याख्यानातून आम्हाला समजलं. याचबरोबर संवादातून आपलं जीवन हलके फुलके करताना आनंदी जीवन कसं जगावं ही आम्हाला माहिती मिळाली. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं, हे मार्गदर्शन आम्हाला भावी जीवनामध्ये सुसंवाद घडवण्यास मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर वसावे सर यांना विनंती करतो की त्यांनी 5 दिवसाच्या कार्यशाळेचा अहवाल वाचन करावं. त्यापूर्वी एक सूचना आहे, बरेच विद्यार्थी मेसेज पाठवतात, फीडबॅक लिंक पाठवा. 5 मिनिटांमध्ये आपल्याला फीडबॅक लिंक मिळणार आहे आणि ती अर्धा तास म्हणजे 30 मिनिट आपल्यासाठी ती खुली असेल. पुन्हा एकदा सूचना देतो, अचूक ईमेलचा पत्ता टाका. आपल्या सर्व सहभागी प्राध्यापकांना, मित्रांना, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे याची मी खात्री देतो. वसावे सर, आपण अहवाल वाचन करावं. आवाज येत नाही. रामजी, तुझं हे ओपन करणार आहे. आवाज येतोय बाबा? आला 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 का? हो. चला सुरू. नमस्कार मित्रांनो, सुरू करू का? हो. हॅलो. हो, नमस्कार मित्रांनो. आर.सी. पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.आर. पाटील सर, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आर.डी. जाधव सर, उपप्राचार्य डॉक्टर ए.एम. पाटील सर, आजच्या कार्यशाळेचे मार्गदर्शक डॉक्टर रजनीकांत सोनार सर, आर.सी. पटेल सायकोलॉजी क्लब आणि मराठी विभाग आयोजित व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजक डॉक्टर मिलिंद बचुटे सर आणि डॉक्टर सुधाकर चौधरी सर, या कार्यक्रमाला वाहून नेणारे, सुरुवातीपासून सूत्रसंचालन करणारे प्राध्यापिका मयुरी राजपूत मॅडम, आणि या व्यक्तिमत्व कार्यशाळेचे सर्व समितीचे सदस्य आणि व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे सर्व सहभागी मित्रांचे मी स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या महिन्याच्या 28 तारखेपासून व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आणि आज
या 5व्या दिवशी या कार्यशाळेचे आपण शेवट करीत आहोत. त्यासाठी या 5 दिवसामध्ये या कार्यशाळेच्या माध्यमातून जनतेपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या कार्यशाळेचा अहवाल मी आपल्या समोर सादर करीत आहोत. व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेचे पहिले प्रमुख वक्ते डॉक्टर रिचा शर्मा मॅडम, आदिती महाविद्यालय दिल्ली, विद्यापीठ दिल्ली यांनी रागाचे व्यवस्थापन या विषयावर आपले मत व्यक्त केले. राग काय असतो, रागाची कारणे कोणती, राग आल्यावर काय परिणाम होतो, रागाचे नियंत्रण कसं करावे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर रागामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपले स्वतःचे मानसिक व शारीरिक नुकसान होते. रागाला आपण विवेकाने सावरला पाहिजे असाही त्यांनी निर्वाळीचा सल्ला दिला. त्याचबरोबर मॅडमांनी व्यक्तिमत्व विकास हे समाजाच्या भविष्य निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असते असेही मत व्यक्त केले. तर व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेचे दुसरे मार्गदर्शक व प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर नागोराव डोंगरे सर, एसपीडीएम कॉलेज महाविद्यालय शिरपूर हे लाभले होते. त्यांनी सकारात्मक विचार या विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला मार्गदर्शन करीत असताना प्रत्येक व्यक्तीला क्षणाक्षणात आनंद राहीलच याची शाश्वती देता येत नाही, परंतु पूर्वानुभव हा महत्वाचा असतो. अनुभव हा सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही पद्धतीचा असतो. अनुभवाचे मूल्यमापन करणे म्हणजे सकारात्मकता स्वीकारणे असेही त्यांनी स्पष्ट केले. सकारात्मक गोष्टींचा विचार करता नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करता येत नाही. अनुभवाचं मूल्यमापन आपण कशा पद्धतीने करतो यावर व्यक्तिमत्व विकास होत असतो असेही त्यांनी सांगितले. तसेच व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेचे तिसरे पुष्प आणि गुंफणारे प्रमुख वक्ते डॉक्टर रवींद्र शिंदे सर, विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे तणावाचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ताण म्हणजे काय, तणावाची कारणे कोणती, ताणाचे परिणाम काय होतात आणि ताणाचे निवारण कशा पद्धतीने केले जाते यावर त्यांनी मार्गदर्शन केले. तर व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेचे चौथे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर रमाकांत चौधरी सर, आर.सी. पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिरपूर यांनी अभ्यास कौशल्य या विषयांवर या कार्यशाळेला मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मार्गदर्शन करीत असताना त्यांनी स्टडी स्किल अवगत करण्यासाठी आकलन, टिपणे, स्मरण, नियोजन या गोष्टींचा स्वीकार करून लक्ष केंद्रित करणे आणि आपला स्वतःचा आत्मविश्वास आपल्याला वाढवता येतो आणि त्याचबरोबर त्यांनी मेहनत ही आवश्यक असते असाही सल्ला त्यांनी दिला. तर आजच्या या 5व्या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सोनार सर यांना आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. संवाद हा विषय घेऊन त्यांनी उत्कृष्टपणे तसेच परखडपणे आपल्याशी संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. संवादाचे संपूर्ण मर्मस्थान आपल्या समोर त्यांनी उभं केलेलं आहे. संवाद म्हणजे नेमका काय, संवाद कुठे कसा करावा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. सर्वच प्रवक्त्यांनी छोट्या छोट्या टिप्स आपल्याला दिल्या आहेत. त्या टिप्स आपण जर आत्मसात केल्या तर व्यक्तिमत्व घडवण्यासाठी नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल.
आणि व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेचा जो काही आयोजित करण्याचा जो काही उद्देश होता तो सफल झाला आहे असे मी मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बचुटे सर. हो हो हो, धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जाधव सर यांना मी विनंती करतो. राज थोडं सांग. हॅलो, आवाज येतोय बाबा? बोला. हा, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण ऑनलाईन कार्यशाळामध्ये समारोप प्रसंगी कार्यशाळेचे आयोजक, सर्व सन्माननीय सदस्य आणि आजचे व्याख्याते आमचे मित्र डॉक्टर सोनार सर आणि या कार्यशाळेला उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, संवादाबद्दल सोनार सरांनी बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं अशा प्रकारची आजची मेजवानी होती. जगामध्ये समजून घेण्यासाठी, समजवण्यासाठी व्यक्तीनुसार आणि स्थळानुसार आपला संवाद असावा. त्यांच्या बोलण्यातून असं आलं की समाजामध्ये, जगामध्ये अशी कोणतीही समस्या नाही की ती संवादाशिवाय सुटू शकत नाही. कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी वेगवेगळे उदाहरण दिले, गीतांपासून, संदेशांपासून, कवितापर्यंत दुसऱ्यांचे बोल. आणि वेळेअभावी मी जास्त बोलणार नाही. आयोजकांनी ही कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यशाळा व्यक्तिमत्व विकासाची चांगल्या तऱ्हेने राबवली. त्याचबरोबर जे व्याख्याते लाभले, जे मार्गदर्शक लाभले, विषयाची निवड, व्याख्यात्यांची निवड, नियोजन याबाबत आदरणीय बाबांनी म्हणजे बचुटे सरांनी आणि त्यांच्या टीमने, सगळं सहकार्यांनी नियोजनबद्ध केलं सगळं कार्याची रूपरेषा. सगळ्या मान्यवरांचे मी महाविद्यालयाच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो. आणि अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला आदरणीय शर्मा मॅडम, डोंगरे सर, रवींद्र शिंदे सर, आमच्या महाविद्यालयातील चौधरी सर आणि आजचे वक्ते रजनीकांत सोनार सर यांनी द्याला आपला अमूल्य वेळ दिला. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल पुनश्च आभार मानतो. आणि शेवटी एकच सांगतो की कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आवर लाईफ. संवाद हा संवाद असावा. धन्यवाद. आयोजकांनी मला आजच्या अध्यक्षपद भूषवण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आदरणीय प्राचार्य, आमचे मार्गदर्शक डॉक्टर डी.आर. पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार आपण सगळ्यांनी या कार्यशाळेचं आयोजन केलं. त्याबद्दल पुनश्च सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मित्रहो, आता शेवटचे 2-3 मिनिटं राहिलेले आहेत. आपल्या कार्यक्रमाचा समारोप होतोय. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी यशस्वीतेसाठी किंवा आमचे प्रेरणास्थान आहेत आमच्या महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य डॉक्टर डी.आर. पाटील सर, उपप्राचार्य ए.एम. पाटील सर, आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करणारे डॉक्टर आर.डी. जाधव सर, आमचे सर्व प्राध्यापक मित्र मैत्रिणी, सहभागी प्रशिक्षणार्थी
आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानतो आणि अपेक्षा व्यक्त मित्रांनो शांतता ठेवा. फीडबॅक करणार आहे टेलिग्राम ग्रुपवर आणि व्हॉट्सअप आजपासनं उद्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत. हॅलो हॅलो बोला बाबा, आवाज येतोय. नाही, कोणाचा तरी तर मेसेज आला की आवाज येत नाही म्हणून मला हे करावं लागलं. मित्र हो, व्हॉट्सअप ग्रुप आणि आपल्या फीडबॅकची लिंक आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत ओपन राहणार आहे. सर्व फीडबॅक फॉर्म भरायचा आहे. फीडबॅक फॉर्म भरल्यानंतर 4 दिवसानंतर आपल्या ईमेलवर आपल्याला प्रमाणपत्र उपलब्ध होतील. जोपर्यंत तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत ग्रुप सोडू नका. आणखीन दुसरी विनंती, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा आम्ही एक कार्यक्रम राबवणार आहोत. याशिवाय सतत वर्षभर असे कार्यक्रम चालू असतात. जर आपल्याला या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर आपण हा ग्रुप कायम ठेवावा. त्याच्यामध्ये सतत वेगवेगळ्या कार्यक्रमाबद्दलची माहिती आपल्याला पुरवण्यात येईल. पुन्हा एकदा मी आमच्या मॅनेजमेंटचे, प्राचार्यांचे आभार मानतो आणि आपल्या सहकार्याबद्दल पुन्हा आपले आभार मानून आजचे व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली असं अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सर. ओके.